आयटी मध्ये लाखोंचे पॅकेज प्रत्येकाला हवेत, पण त्यासाठी तुमची तयारी आधी पाहिजे ना. एआय मध्ये जॉब करण्यासाठी काय लँग्वेजेस शिकल्या पाहिजे, काय शिकल्यानंतर त्यांना एआय मध्ये जॉब लागेल? सो स्पष्टपणे सांगायचं झालं तर फ्रेशरसाठी भरपूर ओपनिंग आहेत आणि आता तर मार्च एंड गेलेला आहे निघून, आता एप्रिल पण एंड होत आला, मे मध्ये जून मध्ये अजून ओपनिंग येणार आहे. सो सध्याचा हायरिंग सीझन चालू आहे आणि त्या सीझन मध्ये प्रत्येकाने आपापलं बघितलं पाहिजे. कंपन्यांना हे माहिती असतं का की याला की इतकं जास्त येणार नाहीये, पण त्यांना मिनिमल एक्सपेक्टेशन काय असतं एका स्टुडंट कडून? जर तुम्हाला थोडं जरी त्या कंपनीबद्दल माहिती असेल तर तुम्ही पॅशनेटली बोलू शकता की येस सर, आय नो अबाउट युअर कंपनी स्टार्टेड फ्रॉम दिस इयर्स, युअर फाउंडर इज दिस, यू आर वर्किंग इन दिस डोमेन्स, हे सगळं सांगू शकतो आपण. यामुळे काय होतं की याला कंपनीची नीड आहे हे कळतं. सो हे मिनिमम एक्सपेक्टेशन आहे. पहिल्या इयरला मुलगा गेलेला आहे, त्याचे आई वडील बघताय किंवा सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, पहिल्या इयरच्या मुलाने कोणता कोर्स करावा? त्या गोष्टीचे काही टप्पे ठरले की समजा तुम्ही बेसिक पायथॉन शिकताय, त्यानंतर तुम्ही फ्रेमवर्क शिका किंवा लायब्ररी शिका, त्यानंतर मग तुम्ही अजून ऍडव्हान्स मध्ये जाऊन एखादं स्पेशलायझेशन शिका, AIML सारखं किंवा IoT सारखं, ब्लॉकचेन सारखं, त्यानंतर तुम्ही एखादा चॅटबॉट मॉडेल बनवा. ऑनलाईन क्लास करावा आयटीचा की ऑफलाईन करावा? पहिली इन्व्हेस्टमेंट प्रॉपर तुमचा मोबाईल, इंटरनेट आणि लॅपटॉप हीच पाहिजे, तरच आयटी मध्ये काहीतरी तुम्हाला बेटर करिअर मिळू शकतं. माझं हेच तत्व आहे की जर पिझ्झा अर्धा तासात मिळू शकतो तर आयटी क्लास 1 तासात का नाही मिळू शकत? जॉब पाहिजे आयटी मध्ये, त्याने जावाचा जर कोर्स लावला किंवा पायथॉन जसं यायचं तुम्ही सांगितले ते 5 प्रोसेस काय असते? पुण्याला आपण शिक्षणाचं माहेरघर बनतो, पण बेरोजगारी भरपूर आहे आजकाल. अशी की मुलं तुम्ही पाहिले असतील की पास आउट झाले 22व्या वर्षी, 27-28 वय झाले तरी त्यांना जॉब लागत नाही. काही स्त्रिया आहे लग्नामुळे रिलोकेट झाल्या आणि मग गॅप पडून गेला 5-6 वर्षांचा, मग त्यांना जॉब लागत नाही. प्रेग्नेन्सी मध्ये जास्त होतं असं की स्त्रिया जॉब सोडून देतात आणि मग नंतर गॅप पडतो 5-7 वर्षांचा. अशा लोकांना तुमचं काय सजेशन? काही ठिकाणी असं होतं की 9 इंटरव्ह्यू दिले तरी मुलं जॉब ऑफर ऍक्सेप्ट नाही करत. मला हा जॉब नको, मला तो पाहिजे, मला तो नको, मला हा पाहिजे, आणि हे सगळ्या गडबडीत त्यांचा वेळ निघून जातो. सो मला जेन्युइनली हे म्हणायचे की बाळांनो, जे मिळतं ते स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा तुमची जर्नी. पुन्हा 6 मंथ नंतर आम्ही कॉल देतोय. त्यांनी काय करावं? 5-7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, कोणते क्लास त्यांनी केले पाहिजे, काय शिकलं पाहिजे? एज्युकेशन मध्ये कुठली डिग्री असो, काही असो, आयटी मध्ये व्हॅकन्सीज असतात, त्या ठिकाणी आपण पोहोचलं पाहिजे. पण पहिले तर टेक्निकल स्किल्स अपग्रेड केलं पाहिजे. माझ्या बकेटमध्ये म्हणजे माझ्या रेझ्यूम मध्ये काय नवीन आहे हे बघितलं पाहिजे. डिग्रीला नाही विचारत कोणी, त्या स्किलला व्हॅल्यू आहे, कारण ती स्किल त्या कंपनीला रेव्हेन्यू ऍड करून देणार. काही असे अनुभव सांगू शकता का मॅम की एकदम मुलगा होता की ज्याला काहीच येत नव्हतं, काम केल्याने त्याला जॉब लागलाय, असं कोणाचं आहे उदाहरण? नाव न घेता वाटलं. शिक्षणाने किंवा जॉबने सलग 3 पिढ्या डेव्हलप होतात. पहिली पिढी जी तुमच्या आधीची आहे, दुसरी तुमच्या नंतरची, तिसरी तुम्ही स्वतः. आज जर तुमच्याकडे जॉब आहे चांगल्या लेवलचा तर त्या पैशाने तुम्ही सगळे स्वप्न विकत घेऊ शकता सर, आणि त्याच्यामुळे तुमच्यासोबत बाकी 2 पिढ्या डेव्हलप होतात सर. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे पुणेरी पॅटर्नच्या सारिका पुतारे मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार सर. आजकाल आपण जर समजा 10-15 वर्षापूर्वी गेलो तर आपण बघायचो की आयटी मध्ये आयटीची सुरुवात होती 15-20 वर्षापूर्वी आणि प्रत्येक जण आयटी मध्ये येत होतं. पुणे बघितलं, मुंबई बघितलं, बँगलोर, हैदराबाद, सगळीकडे लोक जॉब करत होते. त्याच लोकांनी आयुष्यात खूप भयानक प्रगती केली आणि त्याच याच्यावर एक इंडस्ट्री नवी उभी राहिली भारतामध्ये. तर मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहे की आज आयटीची सिच्युएशन कशी आहे. जर बघायला गेलं तर जॉब करणाऱ्यांमध्ये मला असं वाटतं की आयटी सेक्टर हे सगळ्यात असं सेक्टर आहे की जे सगळ्यात जास्त पॅकेज मुलांना देतं. कमी वयामध्ये जास्त पॅकेज जर कोणत्या क्षेत्रात मिळत असतील तर ते फक्त आयटी क्षेत्रात मिळतात आणि मॅम त्याच्यासाठीच काम करताय आणि भरपूर मुलांना मॅमने आजपर्यंत जॉब लावून दिले, ट्रेनिंग दिले भरपूर मुलांना. वेगवेगळ्या लँग्वेजेस असतात. आपल्याला वाटतं आयटी म्हणजे काय, फक्त कम्प्युटर हे ते. गावाकडच्या लोकांना फक्त कम्प्युटर म्हणजे आयटी वाटतं, बट त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त गोष्टी आहे, भरपूर गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळा जॉब लागू शकतो. तर मॅम, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू सर. येस मॅम, काय सांगाल, कसं आहे मार्केट सध्या? मुलांना प्लेसमेंट मिळते का? हो सर, खरंच मार्केट सिच्युएशन चांगली आहे. कारण आपण काय करतो ना, आपण कुठून तरी ऐकतो की युद्ध चालू आहे आणि आपण त्याचा गाजावाजा करतो की अरे युद्ध आहे, मग हे नाही, म्हणजे सगळं खापर आयटीवरच फोडलं जातं. इनफॅक्ट पहिलं तर आयटीवरच. सो असं नाहीये. म्हणजे जर युद्ध चालू आहे तर नेमकं कुठल्या देशांचं चालू आहे, त्या देशामध्ये काय इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं हे बघितलं पाहिजे. जसं गॅस असेल, ऑइल असेल, ह्याच्या इम्पोर्ट एक्सपोर्टवरती परिणाम होतो. पण आयटीचं खरंच मार्केट देणारे कुठले देश आहेत हे बघितलं पाहिजे ना. जसं की US आहे, कॅनडा आहे, UK आहे. इथून जास्त आयटी मध्ये बिझनेस येतो आपल्याला भारतामध्ये. सो इथे तर ह्या एवढ्या जास्त गोष्टी नाही चालू. सो त्यामुळे तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि फ्रेशरसाठी बिगिनर लेवल जॉब अजूनही आहेत सर. आहे असं नाही की बाबा आयटी मध्ये खूप इम्पॅक्ट झालाय असं, किंवा आपण म्हणतो AI आला म्हणजे काही आलं तरी पहिला आयटी वरच येतं, असं मुळातच नाहीये.
तसं जर असतं तर एवढ्या आता लास्ट वीकमध्ये जसं मी म्हटलं की 15 मुलं 2-4 दिवसातच प्लेस होऊन गेले, बरोबर. असं झालंच नसतं. काम कामाच्या ठिकाणी आहे, पण कुठल्याही गोष्टीला कुठल्याही थराला आपण नाही नेऊ शकत. सो स्पष्टपणे सांगायचं झालं तर फ्रेशरसाठी भरपूर ओपनिंग आहेत. आपण फोकस केला पाहिजे आपले स्किल कसे वाढतील. आणि आता तर मार्च एंड गेलेला आहे निघून, आता एप्रिल पण एंड होत आला, मे मध्ये जून मध्ये अजून ओपनिंग येणार आहेत. सो सध्याचा हायरिंग सीझन चालू आहे आणि त्या सीझन मध्ये प्रत्येकाने आपापलं बघितलं पाहिजे. आणि आता तर एक्झाम पण संपत आलं, बरोबर आहे. सो युद्धाकडे जाण्यापेक्षा किंवा त्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपलं प्रिपरेशन करूयात आणि ज्या काही संधी आपल्याला येतील त्या स्वीकारून आपण पुढच्या लेवलला जाऊयात, असंच केलं पाहिजे. परफेक्ट. मॅम, आता तुम्ही बोलल्या की इतके मुलं प्लेस झाले, तर किती मुलं प्लेस झाले आपल्या थ्रू, आपल्या पुणेरी पॅटर्न आपल्या इन्स्टिट्यूट थ्रू, आणि का त्यांना प्लेसमेंट मिळते? कारण बाकी इन्स्टिट्यूट आपण बघतो, म्हणजे आपण कोणाला वाईट नाही म्हणत किंवा कोणाला चांगलं, बट तुमचं दिसतंय. तर किती मुलं झाले आणि तुमची प्रोसेस काय की का मुलांना प्लेसमेंट मिळते? ऍक्च्युली खरं तर प्रोसेस कशी आहे की आता एखाद्या कंपनीसोबत ज्यावेळेस माझ्या प्लेसमेंट टीमचं टाईप होतं, सो त्यावेळेस त्यांची एक्झॅक्ट रिक्वायरमेंट कळते की त्यांना काय हवंय, त्या मुलामध्ये त्यांना कुठल्या क्वालिटीज पाहिजे, त्या मुलाचं इंग्लिश कसं हवंय त्यांना, किंवा तो कुठल्या शिफ्टला रेडी आहे, हे सगळं आम्हाला आधी कळतं. ओके. सो आता आमच्याकडे बंच ऑफ स्टुडंट्स असतात, आमचे असतात, कॉलेजेसचे सुद्धा असतात. तर मग या स्टुडंटमध्ये एक बेस्ट स्टुडंट शोधणं फार इझी आहे. कारण की जसं मागच्या वेळेस आपलं बोलणं झालं की ऍट अ टाइम आम्ही 5-6 गोष्टी एव्हरी मंथ कंडक्ट करतो. बरोबर. टेक्निकल लेक्चर, इंटरव्ह्यू प्रिपरेशन असेल, प्रोजेक्ट असेल, टेस्ट असतील, असेसमेंट असतील, अशा एन नंबर ऑफ गोष्टी आहे. ओके. मग ह्या गोष्टींमध्ये कोण मुलगा ऍक्च्युअली इन्व्हॉल्व आहे किंवा जो सातत्याने अटेंड करतो का, किंवा एखाद्याला खरंच नीड आहे, हे माझ्या सेशन थ्रू पण मला कळतं. कारण त्याचं एक लक्ष देणं असेल किंवा त्याचं सातत्य असेल, तर या गोष्टीतून आयडेंटिफाय होते की नाही ह्या मुलाला खरंच गरज आहे. ओके. सो मग अशा मुलांना थोडं सॅग्रिगेट केलं जातं आणि त्यांना आधी प्रोसेस केलं जातं की ठीक आहे, तुझ्यामध्ये ती क्वालिटी पण आहे, सोबत नीड पण आहे, आता आम्ही प्रोसेस करतो. बट प्रायर नॉलेज दिलं जातं. जनरली कसं असतं की आपल्याला ओपनिंग कळाली तर आपण काय करतो, लगेच जाऊन अप्लाय करतो आणि इंटरव्ह्यू देतो. आपल्याला माहितच नाही की काम काय आहे, स्किल काय असलं पाहिजे, काय लेवलनी याच्याला अपेक्षा आहेत, हे आपल्याला माहित नाही. त्या ठिकाणी रिजेक्शन खूप पटकन होतात. पण ज्यावेळेस आमच्याकडून मुलगा प्रोसेस होतो तर त्यावेळेस आम्ही त्याला ट्रेनिंग देतो प्रॉपर की तिथे काय असणार आहे, तुला काय बोलायचंय, त्यांची अपेक्षा काय आहे आणि तुला तुझे स्किल सेट त्यांना कसं मॅच करून दाखवायचं, हे सगळं आधी शिकवलं जातं आणि त्यानंतर त्याला प्रोसेस केलं जातं. म्हणून एवढं बॅक टू बॅक प्लेसमेंट आहे. सो मी ह्या महिन्याचा रेशो सांगेल की ऑलमोस्ट एक 25 स्टुडंट प्लेस झालेत एका महिन्यात. एका आठवड्यात ऑलमोस्ट 15 स्टुडंट प्लेस झालेत. सो मी असं म्हणत, म्हणजे तुम्ही कधी ऍक्सेप्टच नाही करू शकत की मार्केटमध्ये ओपनिंग नाहीये तुम्ही एवढं. आणि विशेष करून 80% रिजेक्शन रेशो आहे. म्हणजे असं नाहीये की आतापर्यंत एक 15 कंपन्या प्रोसेस झालेल्या आहेत. म्हणजे हा तर काउंट फक्त सिलेक्शनचा आहे, पण त्याच्यासाठी बॅकएंडला एवढी मोठी टीम आहे की जी एव्हरी डे ऑलमोस्ट नवीन कंपन्या प्रोसेस करते. रिजेक्ट होणारा काउंट पण फार मोठा आहे. पण महत्वाची गोष्ट ही आहे की जॉब कुणाला तरी मिळतोय म्हणजे आपल्याला आज न उद्या मिळेल. सो हा डिफरन्स आहे की मार्केटमध्ये आहेत लोक करतात काम, मला त्याच्याबद्दल दुमत नाही, पण एखाद्या मुलाचा जर क्वालिटी वेळ आपल्याला वाचवायचा असेल तर आपण त्याला त्या गोष्टीसाठी ट्रेन केलं पाहिजे, त्याचा माइंडसेट बनवला पाहिजे, तेव्हाच तो प्लेस होईल. बरोबर आहे. कारण की त्याला जेव्हा कळेल की नाही यार इथं मला हे बोलायचंय किंवा मला हे स्किल सेट त्यांना शो ऑफ करायचे, तरच तो सिलेक्ट होणार आहे. बरोबर. कारण HR किंवा जी काही टीम आहे हायरिंगची, त्यांना तेवढे मोठे एक्सपेक्टेशन आहे, कारण ते पण पॅकेजेस देणार आहेत. बरोबर. सो त्यासाठी थोडंसं आपण म्हणतो ना की त्या कंपनीबद्दलचं जे ट्रेनिंग आहे ते प्रायर नोटवरती घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय एवढा प्लेसमेंट नाही होऊ शकत. बरोबर आहे. आता तुमच्याकडे मॅम कंपनीने पाठवलं की मॅम आम्हाला जावा डेव्हलपरसाठी ओपनिंग आहे आमच्याकडे फ्रेशरसाठी, मग तुम्ही कशी प्रोसेस करता? मग आम्ही काय करतो की पहिलं तर तो JD जो आहे, जॉब डिस्क्रिप्शन, ते जे मुलं आमच्याकडे आहेत आता सध्या पाईपलाईन मध्ये त्यांना आम्ही शेअर करतो. ठीक आहे. त्यानंतर त्यांना गुगल मीटची लिंक जाते. मग त्या लिंकवरून त्या मुलांचं ट्रेनिंग होतं पहिलं की काय काय समोरच्या कंपनीला एक्सपेक्टेशन आहेत, तुम्हाला काय काय जमलं पाहिजे आणि तुम्ही काय डिरेक्शननी प्रिपरेशन केलं पाहिजे. जनरली कसं होतं की जर डिरेक्शन नसेल तर मुलं सगळाच अभ्यास करतात, पण आम्ही त्यांना इनडायरेक्टली हे सांगतो की तुला हे ह्या लेवलने विचारलं जाणार आहे, कशावरती तुला फोकस करायचा आहे. मग मुलं बरोबर तेवढ्याच प्रिपरेशन करतात आणि ते प्लेस होऊन जातात. कारण त्यांना आयडिया असते, जसं की आता एखादा प्रश्न आहे परीक्षेचा जो ऑलरेडी आपल्याला माहिती आहे आणि तो जर पेपरला आला तर काय होतं, अरे हे मला माहिती आहे, आपण जास्त कॉन्फिडेंटली आन्सर लिहितो. तसंच आहे की आमची टीम काय करते, त्या मुलाला त्यासाठी ट्रेनिंग देते मगच पुढे इंटरव्ह्यूला पाठवते. त्याला असं सांगितलं होतं की 2 दिवस लेट जा,
पण तू तयारी करूनच जा, कारण बिना तयारी केल्यानंतर तो तसाही फेलच होणार आहे. ओके, बरोबर बरोबर. त्यापेक्षा त्याला गुगल मीट वरती म्हणा किंवा समोरासमोर बोलवलं जातं, समजून सांगितलं जातं, ते ट्रेनिंगचं प्रिपरेशन करून घेतलं जातं. म्हणजे जे रेग्युलर क्लासेस चालतात ते वेगळे, पण त्या कंपनीसाठीचं स्पेशली प्रिपरेशन करून घेतलं जातं आणि मग त्याला प्रोसेस केलं जातं. त्याशिवाय ते प्लेस होऊ शकत नाही. मग आता मॅम, म्हणजे जावा, तुमच्याकडे जावाचे पण क्लास आहेत, बरोबर. तर मग जावाची जी आपली बॅच आहे, तर मग त्या मुलांना ते डिस्क्रिप्शन दिलं जाईल की सगळ्याच मुलांना दिलं जातं? नाही, फक्त जावाच्या मुलांसाठी. ओके, कारण ते ऑलरेडी ट्रेंड आहे जावा. एक्झॅक्टली, त्यांना ते सगळं माहिती आहे आणि त्यांना त्याची गरज आहे की बाबा त्यांना त्या गोष्टीसाठी प्लेसमेंट हवंय. सो त्यांना नेमकं काय, आता बघा एवढं 6 महिन्याचा क्लास आहे, त्यातलं नेमकं किती करायचं, किती लेवल पर्यंत करायचं हे एका दिवसात नाही होऊ शकत. सो त्यासाठी त्यांना ते वरच्यावर आम्ही गाईड करतो की तुम्हाला ह्या गोष्टीवर फोकस करायचं, ही गोष्ट बिगिनर लेवल आली तरी पण चालेल. सो सध्या कंपनीचा क्रायटेरिया हा आहे, हे पॅटर्न आहे आणि या पद्धतीने तुला हे एवढं करायचं. ते बरोबर तेवढंच करतात. त्यातले बरेचसे मुलं प्लेस होतात, रिजेक्ट होत नाही असं नाही, पण बरेचसे प्लेस होतात. मॅम, कंपन्यांना एक्सपेक्ट काय असतं फ्रेशर कडून त्या इंटरव्ह्यू मध्ये? कारण काय असतं की तुम्ही शिकवतात, तुम्ही नॉलेज देतात, तुम्ही प्रॅक्टिकल पण देतात, प्रोजेक्टवर त्यांना तिथं गेल्यावरच ऍक्च्युली काम करावं लागतं. कंपन्यांना हे माहिती असतं का की याला की इतकं जास्त येणार नाहीये, खूपच जास्त म्हणजे असं ऍडव्हान्स एकदम, पण त्यांना मिनिमल एक्सपेक्टेशन काय असतं एका स्टुडंट कडून जर तो IT मध्ये हायरिंग चालू आहे? पहिलं असतं की फ्लेक्झिबल पाहिजे. फ्लेक्झिबल कशाला पाहिजे? टायमिंगला, सगळ्या गोष्टीला, लोकेशन, रिलोकेशनला. कंपनीला हे बॉदरेशन नको की तू कुठे राहतो, तुला ते इम्पॉर्टंट वाटलं पाहिजे की तुमची कंपनी जिथे तिथं मी रिलोकेट होतो. बरोबर. दुसरं, टायमिंगला फ्लेक्झिबल पाहिजे. तिसरी गोष्ट, मी लर्निंग करेल, मला जर एखादी गोष्ट येत नाही तर ठीक आहे सर मी अपग्रेड करतो, याला म्हणायचं फ्लेक्झिबिलिटी. बऱ्याच मुलांचं कसं होतं की ते नाही म्हणतात की मला हे येत नाही, आय डोंट नो. सो ह्यामुळे काय होतं की तुम्ही निगेटिव्ह मेसेज देताय समोरच्याला, तर ते तसे रिजेक्ट करणार आहे. पण जे मुलं म्हणतात की ठीक आहे मी करतो, किंवा ज्याचं इंग्लिश खूप चांगलं आहे, बऱ्यापैकी आहे, टेक्निकल मध्ये पण थोडेफार उत्तर आलेत, सगळेच आले असं नाही, तरी पण ते घेतात का? कारण तुम्ही फ्लेक्झिबल आहेत. बरोबर. आता अशा काही गोष्टी की ज्या, फॉर एक्झाम्पल आता समजा एखादी कंपनी आहे, तर त्या कंपनीबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही आणि समोरचा विचारतोय की डू यू नो एनिथिंग अबाउट द जॉब डिस्क्रिप्शन, आणि आपण म्हणतो सॉरी सर मी पाहिलंच नाही, मी सकाळी घाईघाईत आलो बसने. मग समोरचा काय म्हणेल, अरे ह्याला सिरियसनेसच नाही. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो ना, ह्याला सिरियसनेस नाही, म्हणजे ह्याला माझ्या कंपनीबद्दल काहीच पॅशन नाही, मी याला का घेऊ? सो जर तुम्हाला थोडं जरी त्या कंपनीबद्दल माहिती असेल तर तुम्ही पॅशनेटली बोलू शकता की येस सर, आय नो अबाउट युअर कंपनी, स्टार्टेड फ्रॉम दिस इयर, युअर फाउंडर इज दिस, युअर लोकेशन्स आर, युअर वर्किंग इन दिस डोमेन्स, हे सगळं सांगू शकतो आपण. यामुळे काय होतं की ह्याला कंपनीची नीड आहे हे कळतं. सो हे मिनिमम एक्सपेक्टेशन आहे की असं नाही की बाबा फ्रेशर फार फंटॅस्टिक पाहिजे, म्हणजे बेसिक एक्सपेक्टेशन असतात की वेळेवर पोहोचणं असेल, टायमिंगची फ्लेक्झिबिलिटी असेल, युनिफॉर्म असेल, किंवा नीड असेल, किंवा त्यानंतर टेक्निकल नॉलेज जरी नाही आलं की ठीक आहे चला सर मला आता येत नाही पण मी अपग्रेड नक्की करत जर मला थोडा वेळ दिला तर. पॉझिटिव्ह आन्सर असतील, किंवा कंपनीबद्दल जर माहिती असेल, जेडी बद्दल जर माहिती असेल तर ते समोरचे घेतात. असं नाही, कारण ट्रेनिंग हे देता येऊ शकतं पण सिन्सिअरिटी नाही देऊ शकत कोणी. बरोबर आहे. सो हे मॅटर करतं. हे खूप इम्पॉर्टंट आहे मॅम. म्हणजे आता आमची तर IT कंपनी नाही आहे, पण तुम्ही मोहितला पाहताय मागच्या 1-1.5 वर्षापासून, तुम्ही आपला पहिला पॉडकास्ट झाला, पण आपल्या चॅनलमध्ये सगळ्यात जास्त जर कोण काम करतं आणि इम्पॉर्टंट तर त्याचं आहे खरं पाहायला गेलं. म्हणजे तो डिसिप्लिन की कधीच वेळ चुकवणार नाही, कुठेही जायचंय आम्हाला, तर ते त्यामुळे आज ग्रो होतोय. राईट. आपले सोबतचे लोक, म्हणून कंपनीचे जे ओनर ते पण तेच विचार करतील ना की मी जर हायर करतोय आणि तो मुलगा फ्लेक्झिबलच नाहीये, तो असं दाखवतोय की मला काही घेणं देणंच नाहीये, तर त्याची कंपनी ग्रो नाही होणार. तुम्ही थोडासा हंबलनेस पण दाखवला पाहिजे, काम व्यवस्थित, टायमिंगचं खूप महत्व आहे जगामध्ये, लोकांना कळलं नाही अजून. मला या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. मॅम, लास्ट इयरचे मुलं जे असतात ना, काही कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट असतात, बरोबर, तर मग त्या मुलांचं कसं प्रिपरेशन पाहिजे, किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? कारण तुमच्याकडे अशी काही मुले की जे फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, तर ते छोटे छोटे जे क्लास आहे ते करतात, किंवा लास्ट इयर नंतर पण मुलांना कोर्स करायचा असतो जॉबसाठी तर ते करतात, बट ज्यांना असं वाटतं की माझं आहे ना कॉलेजमधूनच कॅम्पस सिलेक्शन झालं पाहिजे, अशा मुलांसाठी तुम्ही काय सांगाल? त्यांचं पहिलं तर इंग्लिश खूप प्रॉपर पाहिजे, म्हणजे HR ऑन क्वेश्चन. आज आपल्याला नॉर्मल बोलायची सवय असते कॉलेज लेवलचं, टेक्निकल, की ठीक आहे मला फिजिक्स मध्ये काय शिकवलंय किंवा मला SSDC मध्ये काय शिकवलंय हे मला येतं, पण मी इन जनरल नाही बोलू शकत. सो पहिला जो HR राऊंड असतो फर्स्ट, तर त्याच्यामध्ये टेल मी अबाउट युअर सेल्फ. अगदी रात्री 12ला जरी उठवलं तरी ते बाय हार्टेड पाहिजे, ओके, पाठ करूनच गेलं पाहिजे. हाच माझा ऍडवाइस असेल, कारण की खूप मुलांचं असं होतं की मला
ती तर काय नॉर्मल गोष्ट आहे, मी करेल. बट आपण कुठे बाउन्स होतो की ज्या वेळेस समोरचा विचारतो आणि आपल्या समोर आपल्यापेक्षाही जास्त एक्सपिरियन्स लोक बसतात ना, ते पण 1 नाही 2 नाही 5, त्यावेळेस आपली वाट लागते. 5 लोक बसलेले असतात. सो मला हे म्हणायचंय की कोणासमोरही तुम्हाला तुमचा इंट्रो कॉन्फिडेंटली देता यायला पाहिजे. बस, दॅट इज द एंट्री पॉईंट ऑफ इंटरव्ह्यू. ते तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर ऍप्टिट्यूड. काही काही चांगल्या कंपन्यांचे आजही ऍप्टिट्यूड कॅम्पसमध्ये होतात, कारण दॅट इज अ फर्स्ट पॉईंट ऑफ फिल्टरेशन. ओके. ऍप्टिट्यूडसाठी मी नेहमी सांगते, RS अगरवालचं पुस्तक तुम्ही 100 किंवा 350 रुपयात मिळतं. हो, ते बुक रेफर केलं पाहिजे. खूप मुलं अंडर एस्टिमेट करतात, पण तसं नाही येते. त्याचा एक पॅटर्न ठरलेला आहे आणि तो पॅटर्न जरी फॉलो केला तरी पण सिलेक्शन होतं. सो दॅट इज फर्स्ट पॉईंट. आणि आता याच्यात रेशो कसं आहे ते पण सांगते की समजा 450 मुलं आहेत, त्यातले फक्त 20च मुलं ऍप्टिट्यूड क्रॅक करून पुढे घेतले जातात. कॅम्पसचं बोलता? हा, कॅम्पसचं. मग 20 मधले 10 फिक्स घेतात. ओके. असं आहे. मग जर तुम्ही त्याच्यातून फिल्टर नसाल होत तर काहीच उपयोग नाही. सो तो एक महत्वाचा पॉईंट आहे. आणि कोडिंगसाठी तर स्वतः प्रॅक्टिस घरी करायलाच लागते, जे आपण रेग्युलरली करतो. सो त्याच्यामध्ये काहीच नाही. त्याच्यामध्ये n नंबर ऑफ प्लॅटफॉर्म्स की आपण कोडिंगचं करू शकतो आणि ते क्रॅकही करता येतं, कारण कॉलेज लेवल इतकं डिफिकल्ट नाही विचारत. की ते असं नाही म्हणणार की तुम्ही हा टास्क करूनच द्या, सबमिट करा, असं काहीच नसतं. एकदम बेसिक कोडिंग क्वेश्चन असतात. पण ते बेसिक तरी ऍटलीस्ट आपल्याला, जसं की काही काही वेबसाईट आहेत ऑनलाईन सुद्धा, तर त्या वेबसाईटवरून थोडंसं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बरोबर. पण एंट्री पॉईंट जो आहे इंटरव्ह्यूचा, त्याच्यामध्ये पहिली एंट्री मिळते ऍप्टिट्यूडनी आणि दुसरी HR राऊंडनी. हे यायलाच पाहिजे का, कारण ह्या 2 गोष्टी नाही आले की पुढचं काहीच नाही होऊ शकत. म्हणजे इव्हन दो तुम्ही 10 तास कोडिंगची प्रॅक्टिस करा तरी ती व्यर्थ आहे जर बोलता नाही आलं तर. आणि ऍप्टिट्यूड मधून शॉर्टलिस्ट नाही झालं तर संपला विषय. त्यापेक्षा जर असं वाटतंय की कोडिंगचे 10 तास प्रॅक्टिस करतो, त्यातले 5 तास HR राऊंड आणि याला दिले पाहिजेत. अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे. आणि कुठल्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंटने तर अजिबातच नाही इंग्लिशला, कारण त्यांची तर जास्तच निघते. त्याचा विषय असा आहे की तुम्ही इंजिनियर असून तुम्हाला इंट्रो नाही येत, मग तर तसं पण नाही घेणार समोरचा. पण जर तुम्ही खरंच इंजिनियर आहात तर तुम्हाला इंट्रो द्यायला आलाच पाहिजे. त्यासाठी मिरर प्रॅक्टिस केली पाहिजे, एक चांगला फ्रेंडचा ग्रुप पाहिजे किंवा प्रत्येकाचा एक बेस्ट फ्रेंड असतोच सर. बरोबर. त्याच्यावरती प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजे लिटरली मी सांगते की माझ्या पहिल्या 3 जॉबमध्ये मी रात्री 2-2 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करून गेलेली. कारण आपण एंट्री घेतलं, आपल्याला येणार आहे सगळं. बरोबर आहे. पण जोपर्यंत एंट्री भेटत नाही तर आपण फार फंटॅस्टिक आहे हे दाखवण्याचा प्रत्येक चान्स आपण कमवला पाहिजे. बरोबर आहे. नाहीतर मग तसं पण तो इंटरव्ह्यू जाणारच आहे, कारण आपल्यापेक्षा बेहतर कोणी तर त्यांना भेटणारच आहे. त्यापेक्षा जर आपला तो इंटरव्ह्यू विन करायचा आहे कॅम्पसमधून स्पेसिफिकली, तर त्याचा पहिला मंत्र हाच आहे की ऍप्टिट्यूड आणि HR राऊंड हे यायलाच पाहिजे, तरच तुमचं कॅम्पस तरच होऊ शकतं. आणि तुम्ही काय सांगाल मॅम की पहिल्या इयरला मुलगा गेलेला आहे, त्याचे आई वडील बघताय किंवा 2nd इयर 3rd इयर 4th इयर, तर पहिल्या इयरच्या मुलाने कोणता कोर्स करावा, म्हणजे इझी वे साठी काय करावं पहिल्या इयरच्या नंतर, मग 2nd वरी 3rd वरी 4th वरी? मला असं वाटतं की म्हणजे आता रिसेंट ट्रेंड असा आहे की माझ्याकडे आता 10th एक स्टुडंट आहे, 10th आहे, 12th पण एक स्टुडंट आहे. आणि हे का आहेत, कारण की त्यांना माहिती की आम्हाला हेच करायचं, IT मध्येच जायचंय. दे आर फिक्स्ड. आपण म्हणतो ना की आपली डेस्टिनी फिक्स आहे. सो बऱ्याच मुलांची डेस्टिनी 12वी नंतर पण फिक्स नाहीये. काहींच तर डिग्री नंतर नाही. म्हणजे मी जसं मागच्या वेळेस म्हटलं होतं एका पॉडकास्टमध्ये की काही मुलांकडे 2-2 डिग्री आहेत, कारण कोरोनामध्ये फ्रीमध्ये भेटत होत्या. सो 2-2 घेऊन ठेवल्यात, ज्याच्यावरती भेटेल त्याच्यावरती भेटेल. सो हे ऑप्शन लोकांनी शोधले होते. पण आता तसं नाही राहिलं सर. आता माझ्याकडे येणारा जो क्राऊड आहे त्याच्यामध्ये 10वीचे 12वीचे सुद्धा मुलं आहेत, ते क्रॅश कोर्सेस शिकतात. कारण त्यांनी ठरवलंय की आम्हाला IT मध्ये लाखोंचं पॅकेज पाहिजे, तर आत्ताच आम्हाला AI चे टूल्स आले पाहिजे, त्यासाठी लँग्वेजेस बेसिक कन्सेप्ट हे आले पाहिजे. सो मला असं वाटतं की फर्स्ट इयरचे जे मुलं आहेत त्यांनी बेसिक लँग्वेजेस शिकण्यावरती फोकस केला पाहिजे, का कारण त्याशिवाय ITचा विश्वास नाही करणार. बरोबर. तुम्ही लास्ट इयर नंतर जागे होताय तर मग तेव्हा तुमच्याकडून ती वेळ गेलेली समोर. बरोबर. माझा म्हणजे काम करायचा मोटिव्हच आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचा त्याच्या आयुष्यातला व्हॅल्युएबल वेळ वाचला पाहिजे आणि त्याचे जे काही आयुष्यातले जे पुढच्या गोष्टी आहेत, त्याचं करिअर असेल, त्याचं लग्न असेल, त्याच्या लाईफमध्ये त्याचं सेट होणं असेल, हे वेळेवर झालं पाहिजे. दॅट इज माय पर्पज. बरोबर. सो मला इथे हे नाही म्हणायचं की फार म्हणजे नाही का तुम्ही लहान असतानाच सगळ्या गोष्टी करा मग विसरून जा, असं नाही. त्या गोष्टीचे काही टप्पे ठरलेत की समजा तुम्ही बेसिक पायथॉन शिकताय तर त्यानंतर तुम्ही फ्रेमवर्क शिका किंवा लायब्ररी शिका, त्यानंतर मग तुम्ही अजून ऍडव्हान्समध्ये जाऊन त्याच्यामधले एखादं स्पेशलायझेशन शिका, AI/ML सारखं किंवा IoT सारखं, ब्लॉकचेन सारखं. त्यानंतर तुम्ही एखादा चॅटबॉट मॉडेल बनवा, मग तुम्हाला कोण का नाही घेणार. पण हे एखादं मॉडेल बनवायला तुम्ही डायरेक्ट लास्ट इयरला सुरुवात केली तर तुम्हाला ते लगेच नाही जमणार. सो ते त्याला तुम्ही एक पॅटर्न मध्ये डिवाइड केलं. येस, कारण की तुम्हाला रेग्युलर अभ्यासही करायचा आहे आणि सोबत तुम्हाला हे एक्स्ट्राचं प्रिपरेशन पण करायचंय. आता बरेच मुलांना 10th 11th ला अकॅडमी जॉईन करतात, बेसिक वरती फोकस न करता डायरेक्ट अकॅडमी थ्रू एंट्रन्स एक्झामची तयारी करतात. सो तिथे पण मला एक स्पष्टपणे माझं ओपिनियन हे ठेवायचंय की ज्या मुलाचं बेसिक वरती होल्ड नाहीये
त्याला तसं पण मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे कळतील? ज्याचा बेसिक वरती होल्ड आहे त्याला ते सगळे कळेल ना, त्याला समजेल तरी मी इथे मी टिक्का करतोय, याला गोल का करतोय. फक्त तुक्के मारून कुठल्याच एंट्रन्स एक्झाम पास होत नाही. ह्याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आहे गव्हर्नमेंट एक्झाम. काहीतरी 0.1 मध्ये रेशो असतो. सो तसंच 11वी आणि 12वी हे वर्ष किंवा ते जे वय आहे ते महत्वाचं आहे. तसंच जर आयटी मध्ये यायचं असेल तर त्याचं प्रिपरेशन आधीपासून केलं पाहिजे. जास्त नाही पण ऍटलीस्ट सुट्ट्यांमध्ये 1-2 महिने तरी क्रॅश कोर्ससाठी आपण एंट्री घेऊन आपण बघितलं पाहिजे की ही गोष्ट नेमकी आहे तरी काय कसं आहे. कारण की मला असं म्हणायचं की आमच्याकडे जे मी जसं म्हटलं तर आय थिंक आता एप्रिल मधले जे 15 डेचे सेशन झाले माझे, तर त्या सेशनमध्ये 14th नंबरच्या डेला मी फक्त त्या दोन्ही मुलांना जाताना एज्युकेशन विचारलं तर बाकी सगळे मुलं सरप्राईज होते. म्हणजे माझ्या क्लासमध्ये जे काही 50-60 मुलं होते, सो त्या मुलांना 14व्या दिवसापर्यंत हे माहितच नव्हते की समोर येऊन बोलणारे विद्यार्थी ही 10वीचे आणि 12वीचे आहेत. काय सांगताय. लिटरली दे वर एक्सलंट की मला त्यांना कधी म्हणजे आपण नाही का एखादी गेम मध्ये बघा, जेव्हा आपल्याला माहितच नाही की आपण गेम मध्ये हरणार कसे, बरोबर, आपण काय करतो, आपण खेळत जातो, पुढे जातो, कारण आपल्याला माहितच नाही की आपण कशामुळे हरणार आहे. बरोबर. पण ज्या गेम मध्ये आपल्याला माहिती की आपण हरणार आहे तर तिथे आपण 10 वेळा विचार करतो की मी पुढे जाऊ का नको. बरोबर. तो असा विषय. म्हणजे त्या दोन्ही मुलांना भीतीच नाही. मी त्यांना म्हटलं की आज आपलं स्टेज डेअरिंग सेशन आहे, तुम्हाला पुढे येऊन बोलायचं. ते आले, बोलले आणि गेले. दे वर हॅव्हिंग नो फिअर ऑन देअर फेसेस. मग यामुळे काय झालं की ते लाईक दे आर जस्ट लाईक की फिअरलेस स्टुडंट्स. बस त्यांना फक्त कमी आहे की सारिका मॅमनी सांगावं ना आम्ही ते करावं, बस दॅट्स इट. पण ही गोष्ट ज्यावेळेस बाकीच्या मुलांनी बघितली तर त्यावेळेस ते इन्स्पायर्ड की अरे आम्ही तर डिग्री होल्डर्स आहेत, मग आम्हाला तर यायलाच पाहिजे. मग मी त्यांना तेच, अरे तुम्ही तर डिग्री होल्डर्स आहेत, तुम्ही एवढ्या जगाचा विचार का करताय. बरोबर आहे की जर आज तुम्हाला जॉब हवाय, तुम्हाला इम्प्रूव्ह करायचंय, तर तुम्ही त्या गोष्टी करा, त्याचा फायदा डायरेक्टली तुम्हाला होईल. आज लोक हसतील म्हणून तुम्ही जर प्रिपरेशन नाही केलं तर उद्या तुम्हाला तोटा आहे. लोकांना आहे का काही फरक. म्हणून मी नेहमी हे सांगते की आज लोकांना तुमच्यावर हसू द्या, कदाचित तेच लोक तुमच्यासाठी उद्या टाळ्या वाजवतील. बरोबर आहे. सो त्यामुळे ह्या बॉदरेशन मध्ये नका राहू की अरे मला कोणी हसलं. सो त्यामुळे तुम्ही फिअरलेसली प्रिपरेशन करा. अजिबात भीती नका ठेवू की अरे हा मी एक्सपेरिमेंट करतोय का, मी करू का नको, काय होईल. एज्युकेशन हे कधीच व्यर्थ जात नाही. आयुष्यातला कुठलाही जो टप्पा आहे आपण पार करतो शिक्षणासोबत, तो कधी उलट तो रिपे करतो, पे बॅक करतो नेहमी. जसं मी म्हटलं मगाशी, तुम्ही म्हटलात की तुमचा टीम मेंबर हा कन्सिस्टंटली येतो, तर त्याला पे बॅक करतं, कारण तुम्हालाही द्यावंसं वाटतं की नाही यार ही इज अ सिन्सिअर. सो ह्या तशा गोष्टी आहेत. त्यामुळे मला जेन्युइनली हे म्हणायचंय की एज मॅटर करत नाही. तुम्ही कुठल्या इयरचे स्टुडंट असा, तुम्ही एकदा बघा ह्या गोष्टी कशा आहेत. कारण ज्यावेळेस मी अशा विद्यार्थ्यांना भेटते ना की ज्यांचे खूप मोठे गॅप आहेत, तर त्यांच्यासोबत त्यांचे पॅरेंट तितकेच दुःखी असतात. फक्त ते दुःखी नाहीयेत, कारण पॅरेंट ह्याच्यासाठी दुःखी आहेत की ह्याच्या आयुष्यात ह्याचं अजूनही लग्न झालेलं नाहीये, की ह्याचे फ्रेंड्स लग्नानंतर मुलं होऊन सेटल आहेत. बरोबर आहे. आणि हा फार 28ला आला आणि अजून ह्याच्या आयुष्यात हा सेट नाहीये. तर मग सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटते की अरे काय, म्हणजे नाही का, मुलं तर आहेतच आहे पण पॅरेंट पण दुःखी आहेत आणि कदाचित त्यांच्यामुळे त्यांचे बाकीचे भाऊ बहीण पण दुःखी आहेत. सो ती वेळच नाही आली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जिथल्या कुठल्या इयर मध्ये आहात तिथून तुम्ही सुरुवात करा. भले कॉलेजमध्ये कॅम्पस येईल, पण त्या कॅम्पसमधून पहिल्याच कंपनीमधून सिलेक्ट होण्याचं जर तुम्हाला ॲटिट्यूड ठेवायचं असेल तर तुम्हाला आधीपासून प्रिपरेशन करायचं. लोक म्हणतात की एआय शिकलं पाहिजे. आता नॉर्मल लोकांना आता एआय मध्ये फक्त ChatGPT माहितीये, जेमिनाय माहितीये आणि क्लाउड माहितीये, पण शिकायचं म्हणजे मग त्याच्यात जॉब कसा मिळेल, ते काय वेज आहे की एआय मध्ये जॉब करू शकतो. म्हणजे आता कसं लोक म्हणतात एआयला मरण नाही आता, म्हणजे तसं प्रत्येक गोष्टीचा अंत होतो. नवीन काहीतरी येईल अजून टेक्नॉलॉजी. बरोबर. बट तुम्ही काय सांगाल की एआय मध्ये जॉब करण्यासाठी काय लँग्वेजेस शिकल्या पाहिजे, काय शिकल्यानंतर त्यांना एआय मध्ये जॉब लागेल, आणि एआयचे जॉब म्हणजे काय. बरोबर. खूप चांगला प्रश्न विचारला सर, कारण की हा डाऊट प्रत्येकाला आहे. तर मला असं म्हणायचंय, पहिलं तर एआय मुळे जॉब जाणार ह्या भ्रमात कुणी राहू नये, कारण एआय ऑलरेडी आलेला आहे. मी त्याचं साधं एक्झाम्पल देते. आपल्या मोबाईल मधला मॅप असेल किंवा आपल्या मोबाईल मधलं कुठल्या ऍप्लिकेशन घ्या, तर आपण एआय वापरतोय. आता सध्या आपल्या मोबाईलमुळे आपण खूप गोष्टी आपल्या सोयीस्कर झालेल्या आहेत. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर जॉब बद्दलचा एआय जर आपण बघितला तर तो एआय नाहीये की जो आपण बघतोय. एक्झॅक्टली. एआय म्हणजे काय आहे, ChatGPT नाहीये ते. हो, एआय म्हणजे नेमकं काय आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही एक बेस्ट जावा डेव्हलपर आहे, ठीक आहे, तर तुम्ही जावा डेव्हलपमेंट करताना एक आयडी वापरता, एक डेटाबेस वापरता, एखादं फ्रंट एंड टूल वापरता. ह्या 3-4 गोष्टी मिळून तुम्ही एक सॉफ्टवेअर बनवता. बरोबर. हे सॉफ्टवेअर तुम्ही मागच्या 5 वर्षांपासून बनवताय. तुम्हाला भरपूर चांगला अनुभव आहे, तुम्हाला सगळे बेसिक कन्सेप्ट माहिती आहेत, तुम्हाला प्रोडक्ट डिलिव्हरी पण माहिती आहे. बरोबर. आता काय झालंय की त्या आयडी मध्ये एआयचे फीचर आलेत. ठीक आहे, त्या आयडी मध्ये इनबिल्ट फीचर आलेत आणि ते फीचर हे सांगतात की बाबा तू मागच्या 5 वर्षांपासून ही एक मेन मेथड लिहायला
तू रोज दिवसातला एवढा तास खर्च करतोस, तर तू या बटनवरती क्लिक कर, म्हणजे तुझं ते ऑटोमॅटिक येऊन जाईल. बरोबर. त्या आयडी मधला एआय कसा वापरायचा हे आपण जनरेटिव्ह एआय मध्ये शिकवतो. दॅट इज नॉट अ नॉर्मल एआय. ChatGPT कडून कोड घेणं आणि इथं कॉपी पेस्ट करणं म्हणजे एआयचा वापर करणं असं नाहीये, त्याला कॉपी पेस्ट म्हणायचं. बरोबर आहे. पण तुम्ही जो डेटाबेस वापरताय त्या डेटाबेसमध्ये जर तुम्हाला एक डेव्हलपर म्हणून माहिती आहे की माझी 100 लाईनची क्वेरी आता मला बनवायची आहे, त्यासाठी मला 2 तासाचा वेळ लागणार आहे, पण ऍट द एंड तुम्ही एक एक्सपिरियन्स्ड व्यक्ती आहात आणि आता तुम्हाला माहिती आहे की त्या क्वेरीचं आउटपुट काय असलं पाहिजे, तर तुम्ही ती क्वेरी एआय कडून लिहून घेऊ शकता. इन दॅट सिच्युएशन दॅट वर्क्स. बट समहाऊ इट डझंट वर्क इफ यू आर ॲज अ फ्रेशर. बरोबर. सो जेन्युइनली सांगायचा मुद्दा हा आहे की जे सॉफ्टवेअर्स आता सध्या डेव्हलपमेंटला लागतात किंवा कुठलेही मॉडेल बनवायला लागतात, ते अजून किती बेटर वेनी वापरता येईल ह्यासाठीचा एआय शिकणं म्हणजे एआय. बरोबर. बाकीचे जे एआय टूल्स आहेत ते हेल्पिंग हँड्स आहेत. एव्हरी टाइम ते वर्क नाही होऊ शकत. जसं की फॉर एक्झाम्पल मी अजून एक एक्झाम्पल देते तुम्हाला एखाद्या मेटा एआयचं. ठीक आहे, जनरली मेटा एआय काय करतो की बिझनेस ओनर्सला ऍड चालवण्यासाठी हेल्प करतो. ठीक आहे, समहाऊ समवेअर त्याचा एआय खूप हेल्प करतो बिझनेस ओनरला, पण जोपर्यंत त्यांना तो एआय वाचून वापरता येतो किंवा समजतो, एका लिमिट नंतर मेटाला हे माहितीये की माझा कस्टमर तेवढाही मॅच्युअर नाहीये की त्याला ते सगळं समजून इम्प्लिमेंट करता येईल. त्या केसमध्ये ह्युमन इंटरफेरन्स हा लागतो, गरजेचा आहे. सो त्या ठिकाणी तो एआय वर्क झाला का? नाही होत. तसंच जे एआय टूल्स मार्केटमध्ये आहेत, क्लाउडी असेल किंवा ChatGPT असेल, हे समहाऊ समवेअर वर्क नाही होत. त्या ठिकाणी कुठल्याही स्टुडंटला त्याचे बेसिक कन्सेप्टच वापरायला लागतात. बरोबर आहे. आणि तुम्ही किती मोठ्या म्हणजे व्यक्तीचं पॉडकास्ट बघितलं असेल किंवा कुणाचंही तुम्ही बघा, ते ऍट द एंड हेच बोलतात की नॉर्मल कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग शिवाय आजही पर्याय नाही. एखादी गोष्ट येत असल्यानंतर इझिली सोयीस्कर करण्यासाठी वापरणं आणि एखादी गोष्ट जेन्युइनली येत नाही म्हणून कॉपी करणं, ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. आणि एआय साठी ज्या लँग्वेजेस लागतात तर त्याच्यामध्ये पहिली आहे पायथन, दुसरी आहे R लँग्वेज, तिसरं डेटाबेस, चौथं स्टॅटिस्टिक्स आणि पाचवं त्याचं स्पेशलायझेशन. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण एकत्र करतो तर त्यानंतर आपण एखादा एआय बनवतो. आता त्याचं बेस्ट एक्झाम्पल मी देईल की फॉर एक्झाम्पल माझे क्लासेस आहेत. ठीक आहे, आणि माझ्या क्लासमध्ये माझी वेबसाईट चालते 24/7. ठीक आहे, आता ह्या मोमेंटला समजा मी रात्री माझ्या टीमला हायर नाही करू शकत कारण की मी इंडियात बिझनेस करते. ठीक आहे, पण असं होऊ शकतं की माझे काही स्टुडंट रात्री वेबसाईटला हिट करतील आणि त्यांना काही प्रश्न पडतील, तर मी माझ्या वेबसाईटवरती असा एक बॉट बनवू की ज्या स्टुडंटला रात्री सुद्धा रिप्लाय जातील. म्हणजे काय होईल की माझ्या कस्टमरला रात्री पण रिप्लाय गेला, आय विल बी मोर हॅपी. पण द मोमेंट माझ्याकडे जो सेटअप क्वेश्चन आहे जो मी फीड केला एआयला, जर त्याला लिमिटेशन आलं तर काय की शेवटी मी हाच रिप्लाय देईल ना की उद्या मॉर्निंगला कॉल येईल. बरोबर आहे. इतकं इरिटेट होऊन जातो ना मॅम मी त्या एआय मुळे, कधी कधी तुम्हाला सांगतो त्या बॉटमुळे, चॅट बॉटमुळे. राईट. म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या आपण पकडा तुम्ही की टेलिफोनिक कंपन्या ज्या आहेत, काही इश्यू आला आपल्याला वायफायचा किंवा याचा, ते आपण केलं तिथे याच्यात गेलो की तुम्हाला कोणता इश्यू वायफायचा आहे, आता वायफाय स्लो झालंय, काय झालंय, एवढे ऑप्शन्स नाही देत ना ते. एक्झॅक्टली. का? कारण लिमिटेड ऑप्शन्स आहे. येस, कारण तो सेट ऑफ क्वेश्चन आहे, जशी सेट ऑफ इन्फॉर्मेशन आहे जी एआय ला फीड केलेली आहे, तेवढंच तो आन्सर करू शकतो. त्याच्या बियॉन्ड तो जाऊ शकत नाही. म्हणून एआय एव्हरी ठिकाणी वर्क होत नाही. त्यामुळे अजूनही लोकांची तितकीच नीड आहे प्रत्येक फील्डमध्ये. कारण ते नाही होत. कधी कधी असं होतं की यार पटकन मला कोणत्या तरी कोणाशी तरी बोलू दे, 2 मिनिटात माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. एक्झॅक्टली. कंपन्यांना मॅनपॉवर कमी करायचे असते म्हणून या गोष्टी पुढे आणतात, बट त्याच्यामध्ये कस्टमरचा खूप वेळ जातो. एक्झॅक्टली. आता मी अजून 2 एक्झाम्पल देईल छोटे छोटे. त्यातलं पहिले एक्झाम्पल आहे सबटायटल्स. ओके. आता बघा, नॉर्मल एडिटिंग मध्ये सबटायटल्स साठी एक छोटी एजन्सी असेल तर ती अफोर्ड नाही करणार. एखादा भारी एआय जसं सर्वम एआय एकदम बेस्ट आहे, तो तुम्हाला आपल्या भाषेतलं मराठी कन्व्हर्सेशन एकदम प्रॉपर मराठीतून टाईप करून देतो. अरे वा. पण दॅट इज कॉस्टलियर. दॅट इज बेस्ट. बरोबर. बट कॅन अफोर्ड सम पीपल ओनली, नॉट ऑल द पीपल. सो अफोर्डेबिलिटी इज अगेन अ वन बिग फॅक्टर की ज्याच्यामध्ये ते प्रत्येक जण अफोर्ड नाही करू शकत. सो इट मॅटर्स अ लॉट की ज्या ठिकाणी तुम्ही त्या लेवलला काम करताय ती कंपनी ती घेईल का नाही. त्या कंपनीचा टर्नओव्हर जर ऍव्हरेज असेल तर ती सरळ बोले की बाबा तो टाईप कर. बरोबर आहे. एक्झॅक्टली. ती कंपनी घेणार. जसं मला माझी टीम खूप रिकमेंड करते की मॅम आपण हे करू, मग ते नाही बाबा, मी माझं अंतरून पाहून पाय पसरणार, मी त्याच्या लिमिटच्या बाहेर जाणार नाही. सो ऍट द एंड व्हॉट मॅटर्स की एआय किती आले किंवा गेले तरी तुमचं जे बेसिक अंडरस्टँडिंग आहे लँग्वेजेसचं असेल
तुमचं कम्युनिकेशन असेल किंवा तुमचं जे काही बुकिश नॉलेज असेल ते सगळं मॅटर करतात. त्यामुळे एआय रिप्लेस नाही करत, तो जनरेट करतोय जॉब. परफेक्ट. आणि ज्याला एआय येतो तो तुमचा जॉब घेऊन जातोय. म्हणजे तुम्हाला एआय आलाच पाहिजे जर जॉब मिळवायचा असेल तर. मॅम तुम्ही काय सांगाल की ज्याही मुलांना आयटीचे कोर्स करायचे, तर आजकाल काय ना की ऑनलाईनचं पण भरपूर फॅड आलेलं आहे की मुलं ऑनलाईन कोर्स म्हणतात की ऑनलाईन जावा शिकतो, ऑनलाईन हे शिकतो, ऑनलाईन ते शिकतो. तुम्ही काय सांगाल की ऑनलाईन क्लास करावा आयटीचा की ऑफलाईन करावा, म्हणजे इन्स्टिट्यूटला जाऊन शिकावं? ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर क्लासरूम मध्येच करायला पाहिजे. हा. कारण की क्लासरूम मध्ये ना आपले डाऊट्स ऑन द स्पॉट क्लिअर होतात. की ठीक आहे, आपला चेहरा बघूनच टीचरला कळतं की याला काहीच कळलेलं नाही. बरोबर. ते आपोआप दुसरं एक्झाम्पल देऊन सांगतात. ही गोष्ट ऑनलाईन मध्ये होत नाही, कारण ऑनलाईन मध्ये वन वे असतं. आपण फक्त सायलेंट लर्नर आहे. आपल्याला किती लर्निंग झाले, किती समजले हे व्हेरीफाय करणारं कोणीच नाही. बरोबर आहे. सो त्यापेक्षा जर ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म टू वे असेल, की समजा समोरून एखादा ट्रेनर आहे, फिजिकली उभा आहे, तो शिकवतोय, आपण कॅमेरा ऑन करू शकतो, माईक ऑन करू शकतो, तर ते वर्क होतं. बरोबर. पण आपणही तेवढं इंटरॅक्टिव्ह पाहिजे. पण जर तो प्लॅटफॉर्म युट्यूब सारखा आहे वन वे, तर आपल्याला जर नाही कळालं तर आपल्याला त्या प्रश्नासाठी 2 अजून युट्यूब चॅनल सर्च करायला लागतात त्या प्रश्नासाठी. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी दुसरे युट्यूबर वेगवेगळं काही सांगत राहतात, त्याच्यात वेळ जातो. ही गोष्ट एखादा टीचर ऑन द स्पॉट सांगतो. सो त्यासाठी मला असं वाटतं की क्लासरूम मध्येच केलं पाहिजे, जेणेकरून वेळ सेव्ह होतो. ऑनलाईन मध्ये काय होतं की आपण भरकटतो, आपण कुठेतरी बाहेर राहतो, मोबाईलवर लावून दिलंय, क्लास चालू आहे, असं आहे, 10 गोष्टी करतोय, क्लास चालू आहे. हो, कारण ते जितकं इझी ऍक्सेसिबल आहे तितकं जास्त आपला टाइम वेस्ट पण करतंय. सो मला असं वाटतं की आपण क्लासरूमला गेलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही आता बारामती शाखा पण सुरू केली आहे. ओके. आणि कोल्हापूरची सुद्धा ऑलमोस्ट पुढच्या महिन्यात ओपनिंग आहे. म्हणजे कोल्हापूर आणि बारामती या भागातले जे विद्यार्थी, म्हणजे ग्रामीण भागातले विद्यार्थी पालक, ह्यांना सोपं जावं, सोयीस्कर जावं म्हणून कोडिंगचे क्लासेस तिथे क्लासरूम मध्ये उपलब्ध आहे. कारण काय ना की म्हणजे मी तुम्हाला पुढचा प्रश्न तोच विचारणार होतो की आता आपला जो क्लास आहे तो मगरपट्ट्यात आहे. बरोबर. तर प्रत्येकाचं फायनान्शियल अशी नसते की राहू शकेल. म्हणजे अशी भरपूर पीजे आहेत की 5-7 हजारामध्ये महिना निघतो, असं नाहीये. बट ज्या लोकांचं समजा कोणी कोल्हापूर जवळ राहत आहे, कोणी बारामतीकडे राहत आहे, त्या मुलांना इथे येऊन रूम घेऊन मेस लावून राहायची गरज नाही पडणार. घरी राहा, तिथून क्लासला जा आणि क्लास करून परत घरी जा, प्रॅक्टिस करा, दिवसभर हे करा आणि जॉब लावून घ्या. फक्त कॅम्प जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे असतील तेव्हा त्यांना यायला लागेल का? कारण की प्लेसमेंट फॅसिलिटी हेड ऑफिस मधूनच असेल, नगरपट्ट्यातून. त्याचं कारण हे की शेवटी किती नाही म्हटलं तरी कंपन्या पुण्यात जास्त आहेत. तर मग पुणे लोकेशनसाठी त्यांनी 1 दिवस आलं पाहिजे, इंटरव्ह्यू दिला पाहिजे. 1-2 दिवसाचं काय असेल तर ते इंटरव्ह्यू राऊंड क्रॅक केले पाहिजेत त्या लोकेशनला. का? कारण की बेसिकली तसं पण त्यांना कॉलेजसाठी 1-2 तासाचा ट्रॅव्हल रोज करावा लागतो. आणि आजकाल बऱ्याच मुलांकडे बाईक आहेत, मुलींकडे नाही, ती गोष्ट वेगळी आहे. पण ऍटलीस्ट एसटी फॅसिलिटी 1-1.5 तासाच्या गॅपनी तर चालूच असते. सो जेणेकरून त्यांचे मुलं, म्हणजे पालकांची मुलं त्यांच्या सहवासात राहून ते ऍडिक्टेड होऊ नये, त्यांना वेगळे व्यसन लागू नये, म्हणून ह्या गोष्टी त्यांच्या लोकेशनला मिळाल्या पाहिजे. बरोबर. म्हणजे माझं हेच तत्व आहे की जर पिझ्झा अर्धा तासात मिळू शकतो तर आयटी क्लास 1 तासात का नाही मिळू शकत? बरोबर आहे. सो तेवढा एफर्ट आपण टाकलेच पाहिजे. मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे पॉसिबल होऊ शकतं? नक्की. आमचा प्रयत्न तोच आहे की अपकमिंग काही वर्षांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात येण्याचा आमचं प्लॅन आहे, जेणेकरून त्या ठिकाणी मुलांना ऍटलीस्ट 6 महिन्याचं ट्रेनिंग तिथं भेटेल. म्हणजे त्यांचा राहायचे खायचे पैसे वाचतील, फक्त प्लेसमेंटसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी मेट्रो सिटीत येऊन ते जातील, जेणेकरून त्यांना व्यवस्थितपणे सेट होता येईल की ज्यावेळेस जॉबचं कन्फर्म होईल त्यावेळेस ते सिटीत रिलोकेट होतील असं. पण मग याच्यात मला एक डाऊट वाटतो मॅम की आता इथं पुण्याच्या ब्रांचला तुम्ही असतात, पुणेरी पॅटर्नच्या, कोल्हापूरला तुम्ही नसाल, मग कसं? मग ते सेम क्वालिटीचं शिक्षण त्यांना तिथे मिळेल का? नाही, ऍक्च्युली माझा रोल काय आहे सर, की माझं काम आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशन, जे की मी आजही समोरही घेते आणि माझी सेम मीटिंग ऑनलाईन मध्ये पण चालते, दोन्ही मोडला चालते, एक साथ चालतं. बरं, असं नाही की माझ्या समोर 50 मुलं आहेत ऑनलाईन कडे मी दुर्लक्ष केलं. हे सगळं स्क्रीन शेअरिंगने असतं. म्हणजे जवळपास खूप मोठा एलईडी आहे जो हॉलमध्ये इन्स्टॉल्ड आहे आणि त्याच्यावरती ती स्क्रीन शेअरिंग असते माझ्या लॅपटॉपची, जेणेकरून काय होतं की जे क्लासरूमची मुलं आहेत ते पण ऑनलाईनच्या स्टुडंटला बघतात. असं नाही की त्याला ते बंधन ठेवलंय की तू बोलायचं नाही, प्रत्येकाला तेवढं फ्रीडम ठेवलंय. बरोबर आहे. लिटरली 1 वाजता सुरू झालेलं लेक्चर कधी कधी 2ला नाहीच संपत, कधी कधी संपतं. बेसिकली ते 2:30-3 पर्यंत जातं. त्याचं कारण हे की प्रत्येकाचा टर्न आला पाहिजे, प्रत्येकाला एक इक्वल संधी मिळाली पाहिजे. सो त्यासाठी ती स्क्रीन शेअरिंग असते. मग ऑनलाईनची मुलं माईक ऑन करतात, कॅमेरा ऑन करतात, माझ्याशी इंटरॅक्ट करतात, त्यांचे प्रॉब्लेम शेअर करतात आणि अशा पद्धतीने प्रत्येक ब्रांचचा मुलगा सुद्धा त्याच वेळी कनेक्ट करतो. ओके. जेणेकरून काय होतं की त्यांना माझं पर्सनल अटेन्शन मिळतं. हे इथे बसून शक्य आहे. आलं लक्षात? टेक्निकल साठी तिथे ट्रेनर असणार आहेत की जे त्यांना कोडिंग शिकवतील.
चांगले एज्युकेटेड ट्रेनर तिथेही असणार आहे, जी exactly. क्वालिटी इथे मिळते तिथे तीच सेम Exactly. मिळेल. कारण हायरिंगची रिस्पॉन्सिबिलिटी आमचीच आहे हेड ऑफिसची. ओके, So, जी क्वालिटी आम्ही इथं हायर करतोय ट्रेनरची तीच क्वालिटी ब्रांचला भेटणार आहे. बरोबर आहे. फक्त माझे जे सेशन्स आहेत तर त्यांना त्या ब्रांच लोकेशनला किंवा त्यांच्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर वेळेला दुपारी 1 ते 2च्या वेळेला त्यांना तिथे भेटणार आहे ओके. असं. सो त्याच्यामध्ये ते प्रोव्हिजन आहे किंवा चॅट बॉक्स पण असतो, बऱ्याच गोष्टी आहेत. लिटरली ते अँड्रॉइड टीव्हीच आहेत 5G आमच्याकडे. ओके. सो मुलं बोलल्यानंतर त्याचा पूर्ण आवाज हॉलमध्ये येतो. हो, हो, म्हणजे ते त्याच्यासाठी डिझाईन केलेली ती सिस्टीम आहे. कारण शेवटी कसं असतं ना, किती नाही म्हटलं तरी ज्या गोष्टी मी शिकवेल तर ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे. कारण एखादी अशी गोष्ट आहे की जी मला ऑब्झर्व होते आणि मी त्या ठिकाणी त्या मुलाला सांगून देते की बाबा आपल्याला इथे इथे वर्क करायचंय आणि तो मुलगा वर्क करतो पण. त्याचं एक मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देते. माझ्याकडे नाही सोलापूरचा एक मुलगा आहे सांगोला तालुक्यातला. सो तो त्याचं नॉर्मल BSc MSc झालेलं आहे. ही इज नॉट अ इंजिनियर. ओके. त्याला ना सहज बोलता बोलता काही गोष्टी खूप आवडल्या. जसं की मी नेहमीच असं बोलते ना की तुम्ही ठीक आहे तुम्ही डेटावरची क्लास करताय, तुम्हाला कोणी अडवले, जर तुम्ही यायचं केलं तर तुम्ही तो रोडमॅप ठरवा, तर तुम्ही तेही करू शकता. तर तो मुलाने खरंच इतकं सिरियसली घेतलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो मुलगा आता 2.8च्या पॅकेजवरती कामही करतोय. तो लास्ट महिन्यामध्येच प्लेस होऊन गेला. त्याची सक्सेस स्टोरी आता पुणेच्या पेजवरती गेली पण, आदिनाथ म्हणून. लिटरली त्या मुलाने त्याच्या 200 पानाच्या वहीवरती एवढ्या सुंदर नोट्स काढल्या होत्या. म्हणजे क्लास डेटा अनालिस्टचाच करतोय पण एआयचे सगळे अल्गोरिदम्स, NLP, CNN नेटवर्क काय असतं हे सगळं डिटेलमध्ये त्यांनी स्टडी केलं. तर लिटरली तो फक्त सेकंड कंपनीतच सिलेक्ट झाला. मग ही गोष्ट कशामुळे झाली, ज्यावेळेस तो माझ्या सेशन्समध्ये बसला, इंटरव्ह्यू प्रिपरेशन्समध्ये बसला, तो स्वतः हे मला बोलला की मॅम जेव्हा मी इथे जॉईन केलं ना त्यावेळेस मला कॉन्फिडन्स आला की मला आता बोलता येत आहे. बरोबर आहे. आणि ही वॉज द टॉपर ऑफ दॅट कॉलेज. ही वॉज द टॉपर की त्याला 80% 90% अबोव मार्क्स आहेत. तो आणि त्याचा एक फ्रेंड हे अदर क्लास थ्रू एका इंटरव्ह्यूला गेले होते आणि तेव्हा मग तो तिथेही नाही सिलेक्शन झालं म्हणून पुणेरीमध्ये आला. सो सांगायचं तात्पर्य हेच आहे की ज्यावेळेस मी त्यांना इंटरव्ह्यू प्रिपरेशन बद्दल गाईड करते त्यावेळेस एखादा मुलगा असं असतो की तो प्रत्येक गोष्ट सिरियसली घेतो, तो ते इम्प्लिमेंट करतो, तो त्या स्टेजने पुढे जातो. तो आता AI इंजिनियर म्हणून ऑलरेडी काम करतोय. ही गोष्ट जर तो नॉर्मली गेला असता तर तो नॉर्मली त्या ठिकाणी वर्क करत असता एखाद्या एंट्री लेवलच्या ठिकाणी. पण ज्यावेळेस त्याला कळालं की नाही माझा मेंटर कोणीतरी बेस्ट आहे आणि त्याने पर्सनल मेंटरिंग पण खूप घेतलंय एव्हरी टाइम, मॅम मी अजून काय बेस्ट करू. सो ज्यावेळेस तुम्हाला असा एखादा विद्यार्थी भेटतो ना की जो म्हणतो की तुम्ही फक्त मला सांगा मी करतो आणि तो करतोय, त्यावेळेस तुमचा उत्साह जास्त वाढतो. सो सगळ्यात महत्वाचं काय की ज्यावेळेस तुम्ही ठरवता की नाही मला ह्या मेंटरकडून ही गोष्ट घ्यायची तर तुम्ही ते घेणार. आता विषय मेन मुद्द्याकडे येते मी. त्या मुलाने त्याच्या डिग्री नंतर अकॅडमी जॉईन केली होती पोलीस भरतीसाठी, पण ते गोळाफेक मध्ये काहीतरी मानेच्या शिरा तुटल्या 2. सो त्यामुळे त्याचं तिथं काय होऊ नाही शकलं. बरोबर. सो बेसिकली तुम्ही बघू शकता की त्याची हाईट वगैरे खूप प्रॉपर आहे, पण काही कारणास्तव नंतर ज्यावेळेस असे प्रॉब्लेम होतात तर त्यावेळेस 3च महिन्यात तो मुलगा IT प्लेस होतो विथ 2.8 पॅकेज. ही किती मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. सो त्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुठे जरी असेल ना तरी टेक्नॉलॉजी तेवढी बेस्ट आहे. जसं की ट्रॅक्टर ऍप्लिकेशन आम्ही यूज करतो, ओके. ही टेक्नॉलॉजी तुम्हाला हे प्रोव्हिजन देते की तुम्हाला आता ह्या मोमेंटला किती बेटर वेनी कम्युनिकेट करायचंय, तर तुम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगते की तुमची पहिली इन्व्हेस्टमेंट प्रॉपर तुमचा मोबाईल, इंटरनेट आणि लॅपटॉप हीच पाहिजे. तरच IT मध्ये काहीतरी तुम्हाला बेटर करिअर मिळू शकतं. नाहीतर तुम्ही तुमच्या मोबाईलचं इंटरनेट वापरताय, फोन आले की ते डिस्कनेक्ट होतंय, तुमच्या मोबाईलला रेंज नाही, इंटरनेट नाही, कव्हरेज नाही, तो पोर्टेड नाही, तुमच्या घरात गेलं की इंटरनेट नाही, अशा गोष्टी असतील तर काहीच नाही गरज चुकीचंच आहे ना ते. पहिलं प्रिपरेशन ते पाहिजे. IT मध्ये लाखोंचे पॅकेज प्रत्येकाला हवेत, पण त्यासाठी तुमची तयारी आधी पाहिजे ना की ठीक आहे आज तुम्ही बारामतीत बसलाय, आज तुम्ही कोल्हापूरला बसलाय किंवा कुठेही बसा तुम्ही, तुमच्याकडे जर हे गॅजेट्स प्रॉपर असतील तर तुम्ही कुठूनही कनेक्ट करू शकता. त्यामुळं हे गॅजेट्स आधी चांगले पाहिजेत आणि त्यानंतर क्लासेस. आणि मॅम हे गॅजेट्स आजकाल खूप कमी किमतीत मिळतात. म्हणजे रिफर्बिश लॅपटॉप जे असतात तर ते 20-25 हजारात पण चांगले लॅपटॉप मिळतात, 15 हजारात पण मिळतात की ज्याच्यावर तुमचं कोडिंग इझी होऊ शकतं. एक्झॅक्टली तेच आहे की घेतले पाहिजे. पाहिजे. माझ्या ऑफिसमध्ये सगळे रिफर्बिश्ड आहेत, एकही ब्रँड न्यू नाही. का कारण की शेवटी काम तोच करणार. बरोबर आहे. आणि हिटिंगचे प्रॉब्लेम नाही, डेलिकेट असण्याचे प्रॉब्लेम नाही, एकदम रफ अँड टफ आहे. कारण कोणी वापरणार किती जास्त वापरणार आहे. लिटरली आपण घरातले लॅपटॉप 1-2 तास वापरतो, ऑफिसमध्ये 9 तास तो लॅपटॉप चालू असतो, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त वेळ. मग त्यासाठी रिफर्बिश लॅपटॉपची कन्सेप्ट आहे, जसं तुम्हाला पण आयडिया त्या गोष्टीची. सो ते घेणं गरजेचं आहे ना. मोबाईल फोन्स ठीकठाक असणं गरजेचं आहे की ऍटलीस्ट इंटरव्ह्यू पुरता तरी आवाज गेला पाहिजे. सो या गोष्टी महत्वाच्या. त्यामुळे त्यावेळेस हे मॅटर करत नाही की मी समोर आहे की नाही. मी ऑनलाईन मध्ये जरी आहे आणि जर तुम्ही अटेंड करताय, तुम्ही अटेंटिव्ह. आता ऑनलाईन मध्ये आपली एक मुंबईची मुलगी होती मानसी केवारे म्हणून, डिप्लोमाची मुलगी असून 3 LPचं पॅकेज मिळालं आणि ती मला कधीच भेटली नव्हती. ती फक्त मला इंटरव्ह्यू द्यायला आली एंडिंगला. सो
शी सेड की मॅम तुम्ही ज्या सॅटर्डेचे सेशन कंडक्ट केले, इंटर प्रिपरेशन केले, बस मी तेवढेच पाहिले होते, फक्त तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी फॉलो केली. हे मॅटर करतं, हेच मॅटर करतं खूप जास्त. मॅम आता तुमच्याकडे जेव्हा एखादा व्यक्ती येतो, एखादा मुलगा येतो, तर म्हणजे ज्याला जॉब पाहिजे आयटी मध्ये, त्याने कोर्स लावला, जावाचा जर कोर्स लावला, आपण पकडू जावा किंवा पायथॉन, जसं यायचं तुम्ही सांगितले ते 5 प्रोसेस काय असते स्टार्ट टू एंड? आल्यानंतर सगळ्यात पहिले तो कुणाला भेटतो, मग किंवा कोणी पालकांसोबत येतं, कोणी एकटा येतो, पॅरेंट्स असतात सोबत, तर स्टार्ट टू एंड प्रोसेस किती दिवस लागतात, काय कसं ते? सो पहिली गोष्ट तर इन्क्वायरी करतात जनरली लोक, की फोन करतात. सो आता याच्यामध्ये पहिलं एक मला एक अंडरस्टँडिंग जे आहे तर ते हे फील करायचं सगळ्यांना, की बरेच लोक आम्हाला बोलतात आम्हाला डायरेक्ट जॉब हवा आहे किंवा आम्हाला कुठलीही फी पे करायची नाहीये. ओके सर मला जेन्युइनली सांगा, एज्युकेशन असो कुठल्याही लेवलचं असो, खरंच फ्री एज्युकेशनची व्हॅल्यू आहे का? नाहीये. सो हे सगळ्या सर्व्हिसेस पेड असतात आणि कुठल्याही लेवलला जा, आज आपल्याला लहान मुलांना क्लासेस जरी लावायचे असेल तरी समोरचा जो टीचर आहे तो तेवढा मोटिवेटेड कधी राहील की ज्यावेळेस त्याला काहीतरी इनपुट्स भेटतील. बरोबर आहे. आता मी गुरु द्रोणाचार्यांचं एक्झाम्पल देते की जेव्हा गुरु द्रोणाचार्य बाकी सगळ्या म्हणजे शिष्यांना देत होते शिक्षण, तर ते राजघराण्यातले होते, पण एकलव्य जो होता तर तो फ्रीमध्ये शिकत होता. सो शेवटी काय झालं, एंड काय झालं, की शेवटी गुरु द्रोणाचार्याने गुरुदक्षिणेत काय मागितलं, की जी शिक्षा मी तुला दिली नाही पण तू ती चोरून घेतलीस, तर त्या बदल्यात त्यांनी अशी गोष्ट मागितली की त्या शिक्षेचा त्याला काय उपयोगच नाही झाला. सो मला जेन्युइनली हे सांगायचंय की माझी पण परिस्थिती एका लिमिटला, किंवा मी स्वतःही जिल्हा परिषद शाळेत शिकून एज्युकेशनल लोन करून एक चांगली डिग्री घेतलेली आहे, तर त्या वेळेची ती नीड असते की जे पुन्हा भविष्यात तुम्ही ते पैसे काढू शकता. पण त्या सिच्युएशन मध्ये जर तुमच्याकडे नाहीये तर तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंट करायला लागते, त्यासाठी काहीतरी प्लॅनिंग अरेंजमेंट करावं लागतं. जसं की मी बँकेच्या 6 महिने चक्रा घालून मग मला लोन अप्रूव्ह झालं, एज्युकेशनल लोन. म्हणून मी नेहमी म्हणते की माझ्या यशाचे 2 भागीदार आहेत, एक तर माझे वडील आणि दुसरी ती बँक ज्यांनी लोन दिलं तेव्हा. लिटरली मी सगळे रिटर्न केले, आणि पण त्या मोटिवेशनने केले की नाही मी रिटर्न करणार. आणि मी त्यावेळेस मागताना सुद्धा त्याच लेवलने मागितले होते की हे बघा सर, म्हटलं 6 महिने तुम्ही लोन अप्रूव्ह केलं नाही, पण फर्स्ट सेमचा फर्स्ट इयरचा रिझल्ट पूर्ण ऑल क्लिअर आहे, आता तुम्ही मला लोन द्या, मी तुमचं लोन नील केल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी सगळं लोन मला दिलं होतं. सो आपलं मोटिवेशन ड्राईव्ह करतं आपल्याला. सो त्यामुळे सगळ्या सर्व्हिसेस पेड असतात आणि त्या जनरली सगळीकडेच असतात. सो हा पहिला फॅक्टर आहे. त्यानंतर ती लीड असाइन होते किंवा ती इन्क्वायरी असाइन होते माझ्या एज्युकेशन काउन्सिलरला, ज्यांना चांगल्या पद्धतीचा एक्सपिरियन्स असतो. ऍटलिस्ट त्यांना हे माहिती असतं की काय एज्युकेशन बॅकग्राऊंडला काय मला कोर्सेस ऑफर करायचे आणि त्याच्यामधून त्या मुलाचा रोडमॅप काय असला पाहिजे, त्यांनी किती तास अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्या क्लासेसचे टायमिंग्स काय असतील. सो एज्युकेशन काउन्सिलरचं काउन्सिलिंग होतं ऑन कॉल किंवा फेस टू फेस. त्यानंतर ऍडमिशन प्रोसेस होते आणि मग तो स्टुडंट हँडओव्हर होतो डायरेक्ट टेक्निकल ट्रेनरला. मग त्याची टेक्निकल बॅच असाइन होते, मग माझे सेशन असाइन होतात, सोबत मंथ एंड प्रोजेक्ट प्रेझेंटेशन असाइन होतात, वीकली टेस्ट असाइन होतात. अशा 5-6 गोष्टी सायमल्टेनियसली चालू राहतात त्या मुलासाठी. ठीक आहे. आणि त्यानंतर एंडिंगला असेसमेंट असते, मग प्लेसमेंट प्रोसेस सुरू होते. मग प्लेसमेंट प्रोसेसमध्ये प्लेसमेंट ऑफिसर त्यांना पर्टिक्युलर कंपनीसाठी प्रिपरेशन करून घेतात आणि मग ते सक्सेसफुली प्लेस होतात. सो अशा पद्धतीने एका स्टुडंटसाठी ऑलमोस्ट 7 ते 8 लोक आमच्या टीम मधून काम करतात, तेव्हा एक मुलगा प्लेस होतो. किती महिने मॅम? ऑलमोस्ट मिनिमम 3 to मॅक्झिमम 6. ओके. आणि एवढं ड्युरेशन. एक मुलगा हा म्हणजे 3 ते 6 महिने पूर्ण आहे आणि एक प्रत्येक कोर्सची टाइम वेगवेगळा असतो का? कोणाला 2 महिन्याचा असतो, कोणता 3 महिन्याचा कोर्स असतो? राईट. आणि समजा एखाद्याने तुमच्याकडून क्लास केला, कोर्स केला त्याने, आणि त्याच्यानंतर त्याला समजा 1 वर्षात जॉब नाही लागला, मी एकदम वर्स्ट केस म्हणतोय, असं तर नाही होत, बट झालं, तर तो तुमच्या इथं येऊन प्रॅक्टिस करू शकतो का? ओके. किंवा गायडन्स मिळू शकतो? करेक्ट प्रश्न विचारला सर. हे कधी होतं काही सिच्युएशन्स मध्ये की फॉर एक्झाम्पल की आमच्याकडे मॅक्झिमम वुमन्सचे सुद्धा ऍडमिशन असतात, बिकॉज ऑफ प्रेग्नन्सी ते येऊ शकत नाही, तर त्यांना त्या प्लेसमेंटच्या सर्व्हिसेस आम्ही पुढे फॉरवर्ड करून देतो 6 मंथसाठी. किंवा फॉर एक्झाम्पल की आमच्याकडे फर्स्ट इयरचा स्टुडंट आहे, सेकंड इयरचा किंवा थर्ड इयरचा आहे, तर त्यांना त्यांच्या सर्व्हिसेस आम्ही पुढे पोस्टपोन करून देतो की तू डिग्रीच्या वेळेस पुन्हा आमच्याकडे, जेणेकरून आम्ही ही उरलेली 6 मंथची प्लेसमेंट सर्व्हिस तुला तेव्हा देतो. ओके. या 2 सिच्युएशन झाल्या. बरोबर. आता तिसरी सिच्युएशन की काही मुलं जे क्लासरूम मध्ये क्लास करतात किंवा ऑनलाईन मध्ये करतात, बट ते गावाकडची यात्रा, जत्रा, सण वार, आपल्याकडे 14 पेक्षा जास्त कार्यक्रम असतात, हर ऑकेजन असतात वर्षभरातले, या कारणास्तव ते येतच नाहीत, फिरकतच नाही. सो या सगळ्या सिच्युएशन मध्ये माझी जी टीम आहे सपोर्टची, माझ्या टीमचं काम काय की आउटबाउंड कॉल करा. सो ते आउटबाउंड कॉल करतात की बाबा काय प्रॉब्लेम आहे. सो व्हॅलिड रिझन असेल तर ते कन्सिडर होतं, पण जर व्हॅलिड रिझन नसेल तर
कुठलाही मुलगा जो 6 महिन्यापासून क्लासलाच आलेला नाहीये, खरंच त्याच्या लक्षात राहील की त्याला काय शिकवलं होतं 6 महिन्यापूर्वी? नाही पॉसिबल. 15 दिवस कोडिंगची प्रॅक्टिस नाही केली तरी मुलं विसरतात. सो जनरली जे मुलं क्लास करून इमिडिएटली प्लेस होतात तेच प्लेस होतात. जे होत नाही त्यांना पुन्हा पुन्हा सांगायला लागतं, आउटरीच करायला लागतं की आता तुम्ही प्रिपरेशन करा. आणि हे आम्हाला नाही करायला लागत, हे आपोआप होतं. कारण पुणेरीच्या बॅक टू बॅक प्लेसमेंट दिसलाय की सगळे लोक जागे होतात की त्याचं झालं, माझं व्हायला पाहिजे. मग आम्ही त्यांना पॉझिटिव्हली सांगतो की अरे बाळा तुझं पण होईल, तू प्रॅक्टिस कर. सो जनरली आम्ही 1 इयरच्या बियॉन्ड जाऊनच देत नाही, असं जनरली होतच नाही. बेसिकली बॅच संपायच्या आधीच 15 दिवस सांगितलं जातं की आता तुम्हाला असेसमेंटची प्रिपरेशन करायची, कारण तुमचे इंटरव्ह्यू शेड्यूल होणार आहेत. 80% मुलांना आपण जे म्हणतो ना बॅच संपायच्या आधीच कॉल जातात. त्याचं रिझन हे की त्यांचा अटेंडन्स, जसं मी मगाशी म्हटलं की माझ्या सेशन मधला अटेंडन्स, टेक्निकलचा अटेंडन्स, हे सगळं बघितलं जातं. म्हणजे आमचा हा टाईप नाही की मी फक्त तुम्हाला ते कार्ड दाखवलं. नो, दॅट इज नॉट लाईक दॅट. आम्हाला जेव्हा समोर मुलं दिसतात की बाबा ह्याला गरज आहे, हा बोलतो, ह्याच्यात इम्प्रुव्हमेंट, आम्ही स्वतः त्याला रेफर करतो की हा मुलगा नीडी आहे. तर असं शक्यतो होतच नाही. सो बेसिकली जनरली मी जेवढं ऑब्झर्व केलंय, अनटिल अँड अनलेस काही हेल्थ इश्यूज आहेत, फॅमिलीचे मोठे इश्यूज आहेत, समजा एखादा ऍक्सिडेंट झाला, या सिच्युएशन मध्येच मुलं 1 इयर बियॉन्ड जातात. बेसिकली ते जातच नाही. काही ठिकाणी असं होतं की 9 इंटरव्ह्यू दिले तरी मुलं जॉब ऑफर ऍक्सेप्टच करत नाही. ऍक्सेप्ट नाही करत, सिलेक्शन होऊन पण जॉब लेटर ऍक्सेप्ट नाही करत. मला हा जॉब नको, मला तो पाहिजे, मला तो नको, मला हा पाहिजे. आणि ह्या सगळ्या गडबडीत त्यांचा वेळ निघून जातो. सो मला जेन्युइनली हे म्हणायचंय की बाळांनो, जे मिळतं ते स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा तुमची जर्नी. पुन्हा 6 मंथ नंतर आम्ही कॉल देतोय, आम्ही देणार आहे. मी आतापर्यंत अशा खूप मुलांसोबत चांगले रिलेशन मेंटेन केलेत की जे माझ्यासोबत 3-3 वर्ष सुद्धा आतापर्यंत आहेत. म्हणजे माझी एक स्टुडंट आहे कोल्हापूरची, प्रतीक्षा, तिची पत्रिका आली मला. त्या मुलीला लिटरली मी 3 वेळा प्लेस केलंय, कारण की तिच्या काही रिझन्समुळे जॉब जायचे. सो माझा टाईप हा नाही की बाबा तुला काही येत नाही, माझा टाईप आहे की तुला जे येतं त्याच्यावर मी काय बेस्ट करू. बरोबर. कारण की हे म्हणणं खूप सोपं आहे सर की तुला येत नाही, पण हे करणं फार अवघड आहे की जिथं ठीक आहे बाबा मी तुझ्यासोबत उभी आहे, तू पुढे चल. सो एवढ्यापर्यंत रिलेशन मेंटेन केलं. सो हे सगळं रिलेशन वरती आहे की समजा एखाद्याने डायरेक्ट खांद्यावर बंदूकच ठेवली की मला दे, तर काही नाही होणार सर. पण एखाद्याने जेन्युइनली सांगितलं की मॅम माझा खरंच हा प्रॉब्लेम आहे, तर आम्ही त्याला सोल्युशन दिल्याशिवाय मागे सरत नाही. कारण प्रत्येक मराठी मुलाला पुढे घेऊन जायचंय, ज्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. ते त्या सिच्युएशनला आहेत म्हणून आमची त्यांना गरज आहे. कदाचित आज त्यांना गरज आहे, उद्या भविष्यात नाही पडणार, पण आज जर गरज आहे तर आम्ही उभं राहिलो पाहिजे ना. बरोबर आहे. यासाठी आपण पाहतो मॅम, पुण्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, पण बेरोजगारी भरपूर आहे. आजकाल अशी एक मुलं तुम्ही पाहिले असतील की पास आउट झाले 22व्या वर्षी, 27-28 वय झाले तरी त्यांना जॉब लागत नाहीये. किंवा काही स्त्रिया आहे की ज्यांचं लग्नामुळे रिलोकेट झाल्या आणि मग गॅप पडून गेला 5-6 वर्षांचा, मग त्यांना जॉब लागत नाहीये. किंवा प्रेग्नेन्सी मध्ये जास्त होतं असं की स्त्रिया जॉब सोडून देतात आणि मग नंतर गॅप पडतो 5-7 वर्षांचा आणि मग त्यांना जॉब नाही, म्हणजे त्यांचं पूर्ण नातंच तुटून गेलंय जॉब सोबत. अशा लोकांना तुमचं काय सजेशन? आणि मी वयाची मर्यादाच नाही इथं, 35-40 वय राहू द्या तुम्ही पर्यंत, तर त्या अशा लोकांसाठी काय सांगा? मी तर सांगेल की स्किल असल्या जगात कोणी जॉब देणार नाही असं होतच नाही. तर पहिलं तर स्किल अक्वायर केलं पाहिजे. माझ्याकडे जुनी डिग्री आहे आणि त्या डिग्रीवर आज मला काहीतरी द्या, हे मागणं आणि म्हणणं चुकीचं आहे असं मला वाटतं. माझ्याकडे डिग्री होती, आता माझ्याकडे स्किल नाहीये, तर मला ते पहिले शिकावं लागतील, ही पहिली गोष्ट. बरोबर. दुसरी गोष्ट, जो कॉन्फिडन्स डाऊन झाला एवढ्या वर्षांच्या गॅपमुळे, तो इन्क्रीज करण्यासाठी लेक्चर्स अटेंड केले पाहिजे. इंटरव्ह्यू प्रिपरेशनचे माझे सॅटर्डेचे सुद्धा आणि एव्हरी डेचे सुद्धा. कारण त्याशिवाय तो व्यक्ती डेव्हलप होऊ शकत नाही. कारण असा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथं रोज हे सांगितलं जातं की बाळा तुझं काहीतरी होईल, तर त्या बाळाचं काहीतरी होतं, पण 7-8 वर्षापासून त्याने रोज हे ऐकलेलं असेल तुझं काहीच होऊ शकत नाही, तर त्याचं कसंच काही होऊ नाही शकत. सो ही फॅमिलीची सुद्धा जबाबदारी आहे. सो पालक असतील किंवा तुमची फॅमिली असेल, यांना सगळ्यांना मला हेच सांगायचंय की एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार करणं गरजेचं आहे. कारण काल जे 2 मुलं प्लेस झाले, जसं मी मगाशी म्हटलं, तर त्यातला एक मुलगा 7 इयर्स गॅपवाला होता. त्याने सेकंड इयरला डिग्री सोडून दिली होती कोल्हापूरचा, आणि त्या मुलाचं सिलेक्शन आता चांगल्या कंपनीत झालंय. सो त्या मुलाचं डिग्री नाहीये मॅम, आता डिग्री नाहीये त्याच्याकडे, तर फक्त स्किल शिकलं. 7 इयर्सचा गॅप, कोडिंग शिकलं का शेअर मार्केटमुळे. हो. सो हो झालंय सर, कारण की असे आहेत लोक जगात की जे स्किल बघतात, जे नीड बघतात, पण तिथं सुद्धा आपण त्यांना प्रूव्ह केलं पाहिजे की नाही ठीक आहे मला नीड आहे. हे आपण ज्याला म्हणतो ना सॉफिस्टिकेटेड वेने सांगणं पण महत्वाचं आहे, गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी मेन म्हणजे येस, म्हणजे मी वयाने मोठी आहे आणि मला सांगायची गरज नाही, मी कशाला येऊ क्लासमध्ये, मी का बसू. शिक्षणामध्ये इगो बाजूला ठेवायला लागतो, अहंकार कधीच वर्क होत नाही. शिक्षण घेताना ग्राउंडेड राहायला लागतं की ठीक आहे यार मला गरज शिकायची, मला अजून शिक. म्हणजे मी आजही म्हणते सर तुम्हाला आणि सगळ्या पब्लिकला की मी अजूनही बिगिनर आहे, मला अजूनही शिकायचे. आणि मी रोज माझ्या स्टुडंटला सांगते मी रोज 4 गोष्टी नवीन शिकते मगच झोपते, त्याशिवाय मला झोपच लागत नाही. का? कारण
जोपर्यंत आपण नवीन गोष्टी शिकत नाही, आपल्या डोक्यातल्या जुन्या गोष्टी जात नाही, अपग्रेड नाही होत तोपर्यंत विषयच नाही. आपल्याला शिकायचंच आहे, कारण आपण आहोतच अशा फील्डमध्ये की आपल्याला जर नॉलेज नाही अपडेटेड तर आपण समाजाला काय डिलिव्हर करणार. बरोबर आहे. तसंच एज्युकेशनमध्ये कुठली डिग्री असो, काही असो, आयटी मध्ये व्हॅकन्सीज असतात, त्या ठिकाणी आपण पोहोचलं पाहिजे करेक्ट प्लॅटफॉर्मवरून. पण पहिले तर टेक्निकल स्किल सेट अपग्रेड केला पाहिजे. माझ्या बकेटमध्ये म्हणजे माझ्या रेझ्युममध्ये काय नवीन आहे हे बघितलं पाहिजे. डिग्रीला नाही विचारत कोणी, बरोबर आहे. त्या स्किलला व्हॅल्यू आहे, कारण ती स्किल त्या कंपनीला रेव्हेन्यू ऍड करून देणार आहे. पण जर तुमच्याकडे स्किल नाही, कॉन्फिडन्स नाही, तर तुम्ही कसं काय एक्सपेक्ट करताय की समोरून मला पाहिजे. आणि एक्सक्युजेस हा तर कॉलेज स्टुडंटचा पार्ट आहे. हो. आपण कॉलेजला तर त्यावेळेस ते कारण होते. हो. आता नाही वर्क होऊ शकत आता सर, नाही मी आज होणार. उशिरा पोहोचलो, कंपनी म्हणेल जा घरी, तू वेळेत आला तरच ये. मी माझ्या कंपनीमध्ये मी स्पष्ट सांगते 9:05 लेट मार्क आहे, मी स्वतः कट करते. तो टीचर असो, तो काउन्सिलर असो, तो कोणीही असो, ऑफिस बॉय का असे ना, हे रूल्स आहेत. तुम्ही पण जातात का मॅम त्याच वेळेला? मी पण माझ्यासाठी पण एक्सक्यूज. माझी टीम मला बोलते की मॅम काय कमी आहे, तुम्ही तरी पण येता का? मी म्हणते मला बघून तुम्ही घडताय ना, तर आधी मी नीट पाहिजे. बरोबर आहे. जिमचा ट्रेनर स्वतः जर फिट नसेल तर आपण ट्रेनिंग घेऊ त्याच्याकडून ट्रेनिंगच नाही येणार आपण. राईट. नाही घेणार ना. तसंच आहे सर, की जर आपण डिसिप्लिन असू तर सगळं जग डिसिप्लिन आपल्याला बघून बनतं. बरोबर. त्यामुळे मला जेन्युइनली तेच म्हणायचं की जर तुमचे गॅप्स आहेत तर तो गॅपवरती फोकस न करता तो फोकस माझ्या स्किलवरती आला पाहिजे, यासाठी अपग्रेड केला पाहिजे. लागेल का मग जॉब मॅम त्यांना? लागतात सर, मिळतात. मेहनत घ्या फक्त. मिळतात. पुणे, मुंबई अशा मेट्रो सिटीज आहेत म्हणजे कुणाला कधी निराश करत नाही. पुणे विद्येचं माहेरघर आहे. ती विद्या घेता आली पाहिजे आणि ती विद्या नंतर डिलिव्हर सुद्धा करता यायला पाहिजे. बरोबर आहे. जे लोक जॉब करतात आता, आणि थोडंसं आपण एक्सपिरियन्स लोकांसाठी पण बोलू, कारण नाही तर ते आपल्याला बोलतील फक्त फ्रेशरचं बोलतात. राईट. तर त्यांनी काय करावं? 5-7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ज्या लोकांना, आणि ज्यांना वाटतंय की थोडं ते आता कम्फर्ट झोनमध्ये चालले गेले एखाद्या कंपनीमध्ये, पण जोपर्यंत कंपन्या चेंज करत नाही तोपर्यंत स्वतःची प्रगती पण होत नाही. बरोबर. तर तुम्ही काय सांगाल त्यांना की त्यांनी अपग्रेड तर करावंच लागेल, तर काय तुम्हाला सांगायचं? कोणते क्लास त्यांनी केले पाहिजे किंवा काय शिकलं पाहिजे नवं? मला असं वाटतं की ना, पहिलं तर मी खूप टाईट आहे किंवा मला इतकं काम असतं की मी 12ला घरी आलो, यामुळं आपण स्वतःचा जॉब किल करतोय. आता सिच्युएशन अशी आहे की समजा मला 5-7 वर्षाचा अनुभव आहे, मला काम येत आहे, ठीक आहे, जसं मी म्हटलं कोर कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी येतात. AI कन्सेप्ट शिकण्यावरती फोकस केला पाहिजे. सो जनरेटिव्ह एआयचे जे कन्सेप्ट आहेत की जे एक्सपिरियन्स व्यक्तीला समजतात आणि त्यामुळे तो त्याचं काम फास्ट वेनी करू शकतो, ते अपग्रेड केलं पाहिजे. ओके. मी असे लोक बघितले सर की ऑफिसमधून आल्यावर गपचूप 1 तास अभ्यास करतात, अपग्रेड करतात आणि मगच झोपतात. आणि हे खूप नॉर्मल आहे. इनफॅक्ट काही लोक ब्रेक घेतात. मी ब्रेक बद्दल जास्त रिकमेंड करणार नाही ऑनलाईन मध्ये. त्याचं रिझन हे की ते अगदी सोडून मग नंतर स्ट्रेसफुल नाही राहायचे. जर तो डिसिजन घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये काय शिकायचंय हे आधी फिक्स पाहिजे. बरोबर. तो रोड मॅप करेक्ट पाहिजे. की समजा मी टेस्टिंग मध्ये होतो 3 वर्ष आणि आता माझा जॉब गेलाय आणि आता मी काय करू, तर डेव्हलपमेंटच केलं पाहिजे. ओके. टेस्टिंग करून नंतर पुन्हा ऑटोमेशन टेस्टिंग करताय तर मग धुळीतून उठून फुपाटात पडताय. सो ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. म्हणजे मॅन्युअल टेस्टिंग मध्ये तुम्ही, आणि तुम्ही जर ऑटोमेशन टेस्टिंग शिकताय तर ते चुकीचं आहे. हा, कारण टेस्टिंगला जॉब नाहीये, कमी आहे जॉब. म्हणजे चुकीचं म्हणजे नॉट इन दॅट टाइप ऑफ सेन्स, बट ऑटोमेशन नंतर RPA आलंय किंवा प्रॉडक्ट मॅनेजमेंट ही नवीन पोझिशन आहे. म्हणजे एक तिसरा टप्पा आलाय, पहिला, दुसरा आणि तिसरा. तर मग तुम्ही तिसऱ्या टप्प्यात आला पाहिजे ना. ओके. कारण की काय होतं ना, जुन्या स्किल सेट वरती लोक वाट बघतात 7 महिने, 8 महिने, वर्ष, 2 वर्ष, आणि एवढी वाट बघून पण काहीच होत नाही. म्हणजे माझ्याकडे एक स्टुडंट आहे ज्याला 7 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे गेम टेस्टिंगचा, आणि आता त्याला जॉब मिळत नाहीये. सो ही इज फ्रस्ट्रेटेड की 1 इयर झालं मॅम, भेटत नाही. आता मला लग्न करायचं होतं, सगळंच पेंडिंग गेलंय, आता होत नाही. मी म्हटलं अरे तू अपग्रेडच नाही केलं 7 वर्ष. टेस्टिंग तर काय? हा, म्हणजे ठीक आहे ना, पण त्याही कंपन्या त्या लेवलच्या असल्या पाहिजेत ना, की ठीक आहे ती संधी मिळाली तर मी ही सोडू ना. बरोबर आहे. पण मला जर मिळालीच नाही, मी आधीच सोडली तर, आणि जर मी अशा गोष्टीसाठी सोडली की ज्या गोष्टीने माझा ले ऑफ झाला तर. सो त्यासाठी जो स्किल सेट आता आहे त्याच्यात ऍड केलं पाहिजे. आणि हे नॉर्मल आहे खूप, की मी 9 तास 10 तास काम केले आणि मी 1 तास अपग्रेड केलं, तर हे खूप नॉर्मल आहे. सो हे असं वेगळं काही नाही की तुम्ही वेगळं कोणासाठी काहीतरी करताय, तुम्ही तुमच्यासाठी करताय, स्वतःसाठी करताय, हे केलं पाहिजे. हो, आणि मी पण तेच करते. मला एखादं लेक्चर घ्यायचं, मी 4 तास प्रिपरेशन करते की मला माझ्या पब्लिक पर्यंत करेक्ट इन्फॉर्मेशन घेऊन पोहोचायचंय.
त्यासाठी मी पण ही गोष्ट करते आणि प्रत्येकाला करावं लागतं, हा नॉर्मल भाग आहे. बरोबर फक्त त्यासाठी जॉब नाही सोडला पाहिजे. करेक्ट. तुम्ही काही असे अनुभव सांगू शकता का मॅम, की एकदम मुलगा होता की ज्याला काहीच येत नव्हतं पण त्याच्यावर काम केल्याने त्याला जॉब लागलाय, असं कोणाचं आहे उदाहरण? नाव नाही घेता वाटल्यास. आमचं कालचंच एक्झाम्पल आहे सर, लेटेस्ट. ओके. म्हणजे ना काल काय झालं, आमचा स्टुडंट आहे तो आमच्या ऑफिसला आला होता काही कारणास्तव, आणि आम्ही त्याला ना आपण म्हणतो ना ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मूवी पाहिला असेल ना सर, हो. एकदम ऍक्सिडेंटली झालं. तर ना मला ना काल खूप भावूक वाटलं. त्याचं कारण हे की ना म्हणजे त्याचे डोळे खूप पाणावले होते काल जॉब लागल्यावर. म्हणजे इमॅजिन करा ना सर, 7 इयर्स नंतर काहीतरी जॉब मिळतोय हातात, की जॉब आतापर्यंत मिळणारच नाही, ह्या निराशेतच होता तो. तर आम्हाला खूप हे वाटलं. मग तो, मुलं जनरली रडत नाही कोणासमोर, सो तो चालला गेला बाहेर. मग ते आम्हाला कळालं, मला ते फील झालं, बरोबर की अरे हा बिलीव्हच करत नाही. सो मी जस्ट विचारलं, म्हटलं काय आहे, म्हणजे कशामुळे झालं, तुम्हाला काय वाटतं? तर मला म्हणे नाही मॅम तुमच्यामुळे. म्हटलं मी असं काय वेगळं केलं? तर म्हणे प्रिपरेशन्स, तो कॉन्फिडन्स मिळाला. रोज रोज तेच म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं इंटरव्ह्यू प्रिपरेशन, तसं आहे. म्हणजे आमचा जो स्टुडंट आहे, आता त्याचं नाव मी नाही घेऊ शकत, बट ते एक झालं आणि तो नकळतपणे पाया पडला. तर माझं लक्ष पण नव्हतं. मला खूप वेगळं वाटलं. म्हणजे मी जनरली ना कधीच कोणाला माझ्या पाया नाही पडून देत, कारण मी मोर प्रोफेशनल आहे असं मला वाटतं. कारण की जे काही लोक बनतात, घडतात, फायनान्शियली इंडिपेंडंट होतात, त्यांच्या आयुष्य सेट होतात, ते त्यांच्या मेहनतीमुळे होतात. मी फक्त एक सपोर्ट आहे. जसं घराचा एखादा पिलर असतो ना, सपोर्ट असतो, तोच सगळं घर नसतो, घर माणसांनी बनतं, तसं त्या एफर्टनी बनतोय तो. सो मला थोडंसं भावूक वाटलं की अरे काय, म्हणजे नाही का. आणि विशेष म्हणजे ना पूर्ण रिव्ह्यू झाल्यानंतर त्याचा विश्वास बसत नव्हता की माझं प्लेसमेंट झालंय. सो आम्ही सगळी टीम, म्हणजे आम्ही ना काल काय केलं, विशेष करून आम्ही जनरली ना IPL प्ले करतो सेलिब्रेशनसाठी, तर आम्ही ना मोठा साऊंड आणला JBLचा, म्हणजे आणि वी प्लेड दॅट फॉर हिम स्पेसिफिकली, की नाही यार खरंच तुझं झालंय प्लेसमेंट आणि आज संध्याकाळी जॉईनिंग आहे तुझा. इथपर्यंत जॉईन केलं त्याने, मस्त. हो, मस्त जॉईन केलं आणि ही इज ब्लेस्ड, म्हणजे नाही का असं. तर मग ह्या मेमरीज लाईफ लॉंग आहेत सर, याच्यासाठी काम करायचंय. की मला असं वाटतं ना की माझा प्रत्येक स्टुडंट, जसं तो एक स्टुडंट आहे, पण त्यांनी माझ्यावर बिलीव्ह केलं, माझ्या पॅटर्नवरती बिलीव्ह केलाय की नाही यार ठीक आहे, 3 मंथ्स कन्सिस्टंटली माझ्या समोर बसत होता. त्याला ते येईल अथवा नाही येईल हा अनदर पार्ट आहे, ही गोष्ट वेगळी आहे, बट ही ट्रस्टेड पुणेरी पॅटर्न. बरोबर. सो आय वॉन्ट स्टुडंट टू ट्रस्ट ऑन मी अँड माय टीम. कारण जर हा विश्वास असेल ना तर सगळं बदलता येतं. खरंय. पण जर तो विश्वास नसेल तर मी ठरवून पण काहीच नाही बदलू शकत. करेक्ट. सो मला असं म्हणायचं की मला असे लोक घडवायचे की जे फायनान्शियली एवढे इंडिपेंडेंट होतील की ते त्यांचे निर्णय घेऊ शकतील. बरोबर. भविष्यात त्यांच्या लग्नाचे, त्यांच्या राहण्याचे, त्यांच्या गोष्टींचे ते निर्णय घेऊ शकतील. करेक्ट. आणि हे निर्णय घेण्याची कॅपॅसिटी फक्त फायनान्शियली इंडिपेंडेंट असल्यावरच येते, अशी नाही येत. सो ही सक्सेस स्टोरी माझ्या कायम लक्षात राहील की नाही हे असं आहे. कंपनीत गेल्यावर कसं बिहेवियर पाहिजे व्यक्तीचं, कारण जॉब तर लागून जातो, बट गेल्यानंतर कधी कधी आपण असं पाहतो की मुलं एकदम बिंदास होऊन जातात की लागलाय आता जॉब, आता पगार येणार आहे ITचा, आता पार्ट्या करायच्या, क्लबला जायचंय. पहिले तर याबद्दल मी हे बोलेल की एक होतं ना, आपण नेहमी म्हणतो की जुन्या काळातल्या लोकांना व्हॅल्यू होती की ठीक आहे मला जॉब मिळाला तर पेढे वाटले जायचे, आनंद व्हायचा आणि त्याची खूप व्हॅल्यू होती. बरोबर आहे. आजही आहे, पण तितकीशी नाही अशी मला जेन्युइनली वाटते. त्याचं रिझन हे की तिथं खूप काम असतं म्हणून मला करायचं नाही, किंवा त्यापेक्षा इम्पॉर्टंट मला बाकीची कामं आहेत म्हणून मला करायचं नाही. तर हे रिझन्स खूप येतात. सो मला असं वाटतं की त्याची व्हॅल्यू पाहिजे आणि ती व्हॅल्यू वाटण्यासाठी जबाबदारी घेतली पाहिजे आई वडिलांची वाटून. आणि हे मी माझ्या सेशनमध्ये शिकवते की आज तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी मोठं केलं ना, आता माझा टर्न आहे की मला त्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर घ्यायची. हे मी माझ्या व्हाय शुड आय हायर यू या प्रश्नामध्ये शिकवते. आणि मी इनडायरेक्टली हे पुट ऑन करते त्यांच्या डोक्यामध्ये की आता तुमची जबाबदारी आहे, त्यांची झाली, त्यांनी त्यांचं काम केले, आता तुमचा टर्न आहे, आता तुम्ही त्यांची पण उचला, स्वतःची जबाबदारी उचला. जबाबदारी घेऊन जाणारा प्रत्येक विद्यार्थी हा डिसिप्लिन मध्ये आपोआप राहतो, कारण शिस्तीला एक फोर्स करणारे मेकॅनिझम असतं. जसं की आज मी वेळेला जाते कारण की मला एक गोष्ट फोर्स करते की मला प्रत्येक स्टुडंटला माझ्यासारखं घडवायचंय. बरोबर आहे. तसंच प्रत्येक विद्यार्थ्यांनी, पॅरेंटनी जर ठरवलं की मला माझ्या मुलाला इंडिपेंडेंट बनवायचं, तर त्याला तुम्हाला हे सांगावं लागणार नाही की बाळा तू उठ, तो आपोआप उठे जाईल. पण जर हे कारण येतात तर त्या कारणांमुळे झेड जनरेशन स्वतःच्या पायावरती दगड पाडून घेत आहे. सो हे करायचंच नाही. 2 दिवस एक मुलगी आजारी पडली, लगेच पॅरेंट आमच्या ऑफिसला आले की जॉब जॉईन केला, आजारी पडली आमची मुलगी, दुसरा जॉब कॉल द्या. अरे अरे अरे, कसं होणार सांगा ना सर. व्हॅल्यू पाहिजे ना. जॉबची लोकांना व्हॅल्यूच नाही. जो जॉब आपल्याला डिग्री नंतर 3 इयर्स नंतर मिळालाय
3 इयर्स पर्यंत आपल्याला जॉब नाही मिळत आहे, त्याची व्हॅल्यू केली पाहिजे ना सर, किंमत केली पाहिजे की आपल्याला एवढ्या कष्टाने मिळालंय. एक तर तुम्ही क्लासेस लावू नका, कारण की मी हेच म्हणेल ना सर की पैसे घालवायचे, सगळं सोपं असतं. एवढी मेहनत तुम्हाला पण फ्रस्ट्रेशन येत असेल ना की एवढी मेहनत केली त्या मुलामागे त्या मुलीमागे आणि तिला जॉब पण लागतोय आणि जॉब लागल्यावरती म्हणते की नाही मला नकोय तो दुसरा द्या. एक जॉब ती किंमत आहे ना त्यांना कळली पाहिजे की ज्यांना पैशांची गरज आहे आणि त्यांना जॉब नाही आहे. एक्झॅक्टली. सो माझ्याकडे मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. काल 2 मुलं आपले त्यातल्या एका मुलाबद्दल मी कोल्हापूरच्या बोलले, दुसरी मुलगी लोणी काळभोरची आहे. त्या मुलीचे पॅरेंट लिटरली म्हणजे शेती करतात, एवढे इलिटरेट आपण म्हणू शकतो की त्यांना साईन नाही करता येत, ते अंगठा देतात. म्हणून तिची फ्रेंड तिचे सगळे जे आपले जे अकॅडमिक्सचे मार्क्स असतात, जे काही गोष्टी असतात फॉर्मॅलिटीज, ही ती पूर्ण करते, मैत्रिणीला हेल्प करते. आणि ना त्यांच्याकडे ना जास्त पैसे नसतात म्हणून दोघी जणी गाडी शेअरिंग मध्ये करतात, जातात सगळीकडे. म्हणून माझ्या फ्रेंडला पण जॉब द्या, तिला फार नीड आहे. आणि ह्या मुलीला ज्यावेळेस मी विचारलं की तुला एवढ्या लहान वयातच का जॉब करायचा आहे, म्हणजे तू जे बोलते ना की मी नाईट शिफ्ट करेल आणि मी कॉलेजही करेल, तर हे तुला मोटिवेशन कुठून येतं? तर ती एवढीशी मुलगी काय बोलली की माझे आई वडील शेती करणार, त्यांच्यासाठी करायचे, त्यांनी माझ्यासाठी खूप केलं. मग आता ह्या मुलीमधलं अंतर आणि त्या दुसऱ्या मुलीमधलं अंतर किती मोठं आहे सर. बापरे. की ज्याचे पॅरेंट आम्हाला भेटायला येतात की बाबा 2 दिवस जॉब करून ते आजारी पडले, आणि दुसरी मुलगी जी आम्हाला मागून जॉब घेते की मला नीड आहे, मला द्या, माझ्या फ्रेंडला नीड आहे, आणि ती तिच्यासोबत जातीये, ते त्या दिवशी जॉईनिंग करतीये, आणि दोघी गाडीवर आम्ही जातो, कसलंच रिझन नाहीये. दे आर व्हेरी हॅपी, दे वेर हॅव्हिंग द टीयर्स ऑन देअर आईज. मग मला सांगा ही तफावत काय, आणि ह्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे? मी एक मेंटॉर म्हणून मी शिक्षण देऊ शकते, फार तर फार मी थोडीफार शिस्त देऊ शकते, जोपर्यंत माझ्या कंट्रोलमध्ये मुलं समोर येत तोपर्यंत. त्याच्यानंतर मी नाही देऊ शकत, कारण हे शिस्त देण्याचं किंवा एक इम्पॉर्टन्स देण्याचं एक वय असतं सर. की जशी माझी लहान मुलगी आहे, मी तिला थोडंसं रागवते तर तिला ते वर्क होतं, पण तीच मुलगी ज्यावेळेस 22 वर्षांची होईल तर मी कदाचित त्या गोष्टी नाही करू शकणार. सो मला असं वाटतं की जबाबदारी देणं हे पालकांचं काम आहे, आणि ते घेणं हे मुलांची जबाबदारी. थोडं नीट वागलं पाहिजे मुलांनी. म्हणजे हे अनुभव जेव्हा ऐकतो मी तुमच्याकडून, आपण जेव्हाही बोलतो ऑफ द कॅमेरा, काय नाही, आणि हे तुम्हाला युट्यूब वरती पण भेटतील सर. आमचे प्रत्येक स्टुडंट खूप अपरंटली ओपनअपली बोलतात. म्हणजे समजलं पाहिजे पैशांची किंमत नाहीये लोकांना, पैशांची किंमत कळली पाहिजे की बाबा तो जॉब लागणं हे खूप मोठी गोष्ट असते. मी आपण मागच्या पॉडकास्ट मध्ये पण बोललो की लोन आहे शेतकऱ्यांवर, शेतकऱ्यांच्या मुलांनी जर खरंच मेहनत केली, थोडी चांगली जॉब लागले तर तुमच्या आई वडिलांना शेतात काम नाही करावं लागणार, तुम्ही त्यांना मोठ्या शहरात घेऊन याल किंवा तिथेही त्यांना तुम्ही चांगलं जीवन देऊ शकता, एक मजुरी करणार नाही. शिक्षणाने किंवा जॉबने सलग 3 पिढ्या डेव्हलप होतात. पहिली पिढी जी तुमच्या आधीची आहे, दुसरी तुमच्या नंतरची, तिसरी तुम्ही स्वतः. आज जर तुमच्याकडे जॉब आहे चांगल्या लेवलचा, तर त्या पैशाने तुम्ही सगळे स्वप्न विकत घेऊ शकता सर, आणि त्याच्यामुळे तुमच्यासोबत बाकी 2 पिढ्या डेव्हलप होतात सर. बरोबर आहे. मी तर असं म्हणेल की मी तर 2 पिढ्यांचं अंतर कापलंय, सगळ्या गोष्टी केल्या. बरोबर. मग हे तुम्ही करण्यासाठी तुम्हाला एकमेव गोष्ट ती आहे जाणीव परिस्थितीची. आपण कुठून आलोय ना हे कधीच कुणी नाही विसरलं पाहिजे. करेक्ट. आणि ते नेहमी आपल्या डोक्यात पाहिजे, म्हणून आपण ग्राउंडेड पाहिजे. मी आतापर्यंत खूप मोठ्या आणि ऍव्हरेज सगळ्या टाईपच्या लोकांना भेटले. लिटरली मोठे लोक खूप ग्राउंडेड असतात सर, ते चहा देतात, पाणी देतात, खूप साधे लाईफ जगतात. पण जे लोक खूप हवा करतात ना, त्यांचं खरंच काही खरं नसतं सर, लगेच कळतं, एका मिनिटात कळतं. सो मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला ती जाणीव देण्याचं काम पालकांचं आहे आणि मेंटॉरचं. मी स्वतः सुद्धा त्या गोष्टी करते. बरोबर. मी त्यांना ती जाणीव करून देते. म्हणजे प्रत्येक सेशन असंच मोटिवेशन नसतं, त्याच्यामध्ये हे पण सांगते की आपले आता आपला टर्न आहे, आता आपल्याला करायचंय. पण त्या फिल्ट्रेशन मधून जे पुढे जातात ते जातात. बाकीचे चॅलेंजेस त्या ठिकाणी आहेतच. मॅम थँक्यू सो मच की हा व्हिडिओ बघून मला एक म्हणायचंय की तुम्ही क्लास लावा नका लावा, पण पैशाला किंमत द्या आणि शिक्षणाला किंमत द्या, की ज्यामुळे जसं तुम्ही बोलला, मला खूप आवडलं ते वाक्य की 3 पिढ्या सुधारतात. एक तुमची स्वतःची, मुलांची आणि आई वडिलांना पण चांगलं आयुष्य मिळतं. त्यासाठी जॉब महत्वाचा असतो, आणि तो जॉब लागण्यासाठी तुम्हाला प्रक्रियेतून जावं लागतं. प्रोसेस एक अभ्यास करावा लागतो. फ्रीमध्ये तर कोणतीच गोष्ट होत नाही की लगेच उद्या उठले आणि मिळून गेला. मॅमचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, डिस्प्लेला लावलेला आहे. ज्यांनाही कुणाला पुणेरी पॅटर्न थ्रू कोल्हापूर, बारामती आणि पुणे 3 ठिकाणी आता तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला जिथेही क्लास लावायचा आहे तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू सर.